नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि हे स्वागत आता खरं तर तुमचा कार्यक्रम आहे आणि मला बोलवण्यात आलं तर मी स्वागत कसं करणार, पण त्याला एक लोकल कनेक्ट असा आहे की माझं गाव देवळाली प्रवरा हे इथलं जवळचंच आहे, त्यामुळे मी नगरचा आहे. तुम्ही इकडे आलेला त्यामुळे मी सुद्धा तुमच्याच टीमचा भाग आहे संदीप काळे, आणि म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे तुम्ही जी काही अवघड परिस्थिती करून ठेवलेली आहे, एक माझे आत्ताचे संपादक आहेत, एक आमच्या आधीच्या वरिष्ठ सहकारी आहेत, इथे अशोक वानखेडे बसलेले आहेत. म्हणजे अशोक वानखेडे ए, तुळशीदास भोईटे टी, सरिता कौशिक एस, म्हणजे ATS स्क्वॉड समोर मला उभं केलेलं तुम्ही. या ATS स्क्वॉड समोर प्रश्न मी विचारायचा आहे. त्यामुळे एक अवघड परिस्थिती घेऊन तुम्ही माझा जो कार्यक्रम लावलेला आहे इथे शब्दशः, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्याकडे नंतर मी भेटेन नंतर तुम्हाला. तर सगळ्यात आधी मी या सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन करतो, कारण आपल्याला मानाचा व्हॉइस ऑफ मीडियाचा हा जीवन गौरव पुरस्कार आपल्याला आज प्रदान होतोय. आणि या निमित्तानं आपल्याला पत्रकारितेची, तुमच्या आयुष्यभराच्या पत्रकारितेची आणि यापुढेही जे तुम्ही करणार आहात त्यासाठीची ती एक पावती आहे, एक कौतुक आहे, कौतुकाची थाप आहे. यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. एक टाळ्यांचा कडकडाट या मान्यवरांसाठी. एक अगदी थोडक्यात इंट्रोडक्शन फक्त तिघांचं करतो आणि त्यानंतर आपण या आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा ATS असल्यामुळे मी त्याच क्रमाने जाणार आहे अल्फाबेटिकली. अशोक वानखेडे यांना यूट्यूबच्या आजच्या जमान्यात आणि हिंदी पत्रकारितेमध्ये थोडा जरी कोणाला इंटरेस्ट असेल तर हे नाव तुमच्यापासून मिस होण्याची शक्यताच नाही. त्यांचे कार्यक्रम ताळ ठोके हा कार्यक्रम एका चॅनलवर आहे, पण खरोखर ताळ ठोके काय असतं ते अशोक वानखेडेंच्या या व्हिडिओतून आपल्याला दिसून येतं. कोणाचाही मुलाहिजा न राखता आणि स्वतः अगदी म्हणजे केंद्र सरकारमधल्या वरिष्ठांपासून राज्य सरकारच्या वरिष्ठांपर्यंत घरचे संबंध असताना सुद्धा त्यांना त्यांच्याच समोर खडे बोल सुनवायची ताकद आजच्या या काळामध्ये जे प्रश्न येणारच आहेत त्या काळात ते दाखवतात. त्यामुळे अशोक वानखेडे आज आपल्यासोबत आहेत. तुळशीदास भोईटे आमचे संपादक तर आहेत पुढारी न्यूजचे, पण त्या व्यतिरिक्त तुळशीदास भोईटेंनी नेहमी जनसामान्यांप्रती बांधिलकी ठेवत पत्रकारिता केली. बाकीची सगळी गणित असतात, व्यवहार असतो, मीडिया हा शेवटी काही एक साधं गोष्ट नाही आहे, ते करावं लागतं. पण ते करत असताना नेहमी कल्पक गोष्टी मांडणं आणि त्याद्वारे तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं. एक साधं उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये आता बेस्ट बसेस, आमचा जीवनरेखा असते बस आणि ट्रेन, आणि त्या बेस्ट बसेस कमी व्हायला लागल्या, त्याचे काही प्रॉब्लेम व्हायला लागले, तर आम्ही मोहीम काढली, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला. तर अशी जनसामान्यांची नागरी पत्रकारिता करणारे म्हणजे आमचे भोईटे सर. सरिता कौशिक या माझ्या सहकारी राहिलेल्या आहेत, आता त्या ABP माझाच्या कार्यकारी संपादिका आहेत, विदर्भातून येतात. आणि सरिता कौशिक यांच्याबद्दल खास कौतुक मला व्यक्तिशः यासाठी वाटतं. मी अनेकदा लेखांमध्ये नेहमी 8 मार्च आला महिला दिन की एक माझा लेख असायचा नेहमी की महाराष्ट्रात पत्रकार महिला आहेत पण पत्रकार संपादिका किती आहेत. मुख्य एडिशनच्या वृत्तपत्रांनी मुख्य शहरांमध्ये किती महिला संपादिका दिल्या, किती पत्रकार संघांच्या अध्यक्ष महिला राहिलेल्या आहेत. अशी परिस्थिती असताना अनेक नावं, त्याच्यात राही भिडे पटकन नाव मला आठवेल, मृणालिनी नानिवडेकर नाव मला आठवेल. आणि त्या परंपरेत आता टीव्हीमध्ये ABP ग्रुपनं ज्यांना स्थान दिलं, संधी दिली, त्या म्हणजे आमच्या विदर्भातल्या, आणि विदर्भातून येऊन सध्या विदर्भातून आलेले सगळेच महाराष्ट्र काबीज करतायत, मुंबई काबीज करतायत. पण आमच्या सरिता कौशिक सुद्धा आता आलेल्या आहेत आणि ABP माझ्याच्या संपादिका झालेल्या आहेत, त्या आमच्या सरिता कौशिक. तर सरिता, आणि एक फक्त त्यांचं कौतुक, मीडियामध्ये साधारणपणे TV तुमचा फक्त मुंबई पुणे नाशिकचा म्हणत असताना अख्ख्या विदर्भाचा आवाज एक हाती मांडत होत्या. आणि त्यांच्यामुळे ज्या बाकीच्याही पत्रकारांना वाटत होतं अरे ही बाई लढते तर आपणही लढू शकतो, आपणही आपापल्या चॅनलमध्ये विदर्भातल्या स्टोरीसाठी प्रयत्न करू शकतो, ते करणाऱ्या म्हणून सरिता कौशिक, तो त्या अर्थानं विदर्भाचाही आवाज आहे आणि आता तो महाराष्ट्राचा आवाज आहे. सुरू करत असताना मी पहिल्यांदा एक चर्चेचा टोन सेट करण्यासाठी मी प्रत्येकांना एक कॉमन प्रश्न विचारणार आहे. जीवन गौरव स्वीकारत असताना एक अपेक्षा असते की तुम्ही आतापर्यंतचा मीडिया, त्याच्यातली स्थित्यंतरं आणि तुम्ही या मीडियाकडे कसं पाहता याबद्दल एक कमेंट करावी. मी ATSच्या A अल्फाबेटपासून सुरू करतो. तर वानखेडेजी, पहिल्यांदा एक कमेंट करा, तुमचा मीडिया तुम्ही कसा बघत आला, त्याचा ग्राफ असा चाललाय का काय चाललाय? धन्यवाद. मला वाटलं फक्त नगर जिल्ह्यात नेताच पैदा होतात, पत्रकारही पैदा झाला, बरं झालं. आणि हे तू जो म्हणाला की विदर्भवाले आता मुंबई कब्जा करतात, तू किती जरी क्रेडिट दिलं तरी आम्हाला विदर्भ वेगळा हवा, ती मागणी आम्ही करणारच. ते भटाळ्यामधल्या पत्रकारिता हा जो गौरव सन्मान आहे, ॲक्च्युली काय आहे, तू जसं म्हणालास की मी कसं स्वागत करू, पण मी करू शकतो कारण मी या संघटनेचा एक पदाधिकारी आहे. आणि आपल्याच घरी जेव्हा आपला सन्मान होतो तेव्हा त्याला एक वेगळंच वलय असतं, मोल असतं, आपल्याला तो वेगळा आनंद असतो.
आणि आज म्हणजे जे सगळे बसलोत आपण, सरितासोबत आम्ही कितीतरी वेळा म्हणजे मी ABPला जवळजवळ 5 वर्ष होतो हिंदीमध्ये, आणि ती हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये असताना आम्ही विदर्भाच्या स्टोरी असताना आम्ही कितीतरी एकामेकाला प्रश्न विचारणं चालू असायचं. भोईटे माझे फार जवळचे मित्र आणि जिवलग मित्र आहेस, आणि तू लहान भावासारखा आहेस, आजपासून नाही. बाविस्कर सर आले नाही, ते आमचे सिनियर आणि ते खरोखरच प्रेम करतात. आणि भाऊ तोरसकर आले नाही, मला त्यांना आज ते यायला पाहिजे होते, कारण कमीत कमी माझा हा जो गौरव पुरस्कार आहे मी त्यांना समर्पित करणार होतो. कारण आपण सगळे जेव्हा पत्रकारिता करतो तेव्हा आपापले व्ह्यूज मांडतो, आपण कोणीही एकामेकाबद्दल जात नाही. पण भाऊ तोरसकरांनी लोकसभे निवडणुकीच्या वेळेला एक पूर्ण व्हिडिओ बनवला माझ्यावर की अशोक वानखेडे कसा फ्रॉड माणूस आहे, AC चेंबरमध्ये बसून काँग्रेसकडे बसून पैसा घेऊन कसे कामं करतो, आणि स्वतः का 230वर सारखं BJPला म्हणतो जेव्हा BJP 400वर येणार आहे, महाराष्ट्रात BJP 40 येणार आहे. मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. वरिष्ठ आहेत, त्यांचे ते विचार असतील. मग आजचा मला गौरव पुरस्कार त्यांना समर्पित करायचा होता, कारण मी सिंगल डिजिट म्हटलं, सिंगल डिजिटवर आलं, 235 235वर आलं. आणि पत्रकारिता, मला वाटतं की पत्रकारिता जर आपण पाहिलं, म्हणजे आता मी भोईटेंना ऐकत होतो आणि बरेचसे जे मनातले आपले दुःख आहे ते भोईटेंनी बिलकुल एक सामान्य पत्रकाराचे, तू जो भोईटेंबद्दल बोललास ना, सामान्य पत्रकारांचा जो प्रॉब्लेम आहे मनात काय असतं, म्हणजे अक्षरशः 5 स्टारमध्ये आपण बसलेलो असताना एक मोठा उद्योगपती आपल्या हातात ग्लास देतो, प्लीज हॅव अ ड्रिंक, आपण त्यावेळेला किती मोठे असतो, नंतर आपण बाहेर त्या बसची वाट पाहतो आणि तो मर्सिडीजमधून निघून जातो. तो जो डाऊनफॉल आणि जो रेंज आहे त्याला झेलायची ताकदही पत्रकारांमध्ये असते. मला वाटतं की पत्रकारिता हा एक मिशन होतं, त्याच्यानंतर तो व्यवसाय झाला, आणि व्यवसाय होता होता आता मी त्याला काही वाईट म्हणत नाही, कारण ज्यांनी पैसे लावले त्याला पैसे वसूल करायचे असतात आणि तो व्यवसाय होतो. पण ते मालकांचं झालं. पत्रकारांमध्ये किती लोक त्याच्यासोबत वाहत जातात आणि पत्रकारितेला जिवंत ठेवतात, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मालक प्रत्येकच ठिकाणी असा उभा नसतो काडी घेऊन की तू हेच केलं पाहिजे, पण त्यामधनं सुद्धा चांगली पत्रकारिता करण्याचं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम ज्याला आपण म्हणतो तो करण्याचा प्रयत्न करतात. मी एक छोटंसं उदाहरण देतो. मेरठमध्ये 3 मुलं पकडल्या गेली कारण त्यांनी 20-20 हजार रुपये देऊन एका बँकेच्या एक्झामचा पेपर खरीदला होता. तो पेपर फुटला, लोक पकडल्या गेली 20-20 हजार रुपये देऊन. ही बातमी कुठेही मागच्या एका पेजवर एका सिंगल कॉलम जाऊ शकते, पण तो नवभारत टाईमला जो बसला होता त्याच्या डोक्यात काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह आलं. त्यांनी लगेच आपल्या NCRच्या ब्युरोला फोन केले की 20 हजार रुपयात कामं करणारी काही लोकं आहेत का, सक्सेस स्टोरीज द्या. एकाने एक लॉन्ड्रीवाल्याला 20 हजार रुपयात त्यांनी लॉन्ड्री सुरू केली आणि चांगला कमावत होतो. एकाने गिफ्ट पॅकिंग सुरू केलं. असे 3-4 त्यांनी घेतले आणि त्यांनी त्या दिवशी बॅनर बनवलं, जब बन सकते हो गुरु तो क्यों बनते हो गुरु घंटाल. 20 हजार रुपये में अखबार एक पेपर खरीदोगे, बैंक में नौकरी करोगे भी तुम्हें क्या तनख्वाह मिलेगी, लेकिन यदि आपने उसी 20 हजार रुपये में काम किया, अच्छा लगन से काम किया, तो आप 60 हजार रुपये महीना कमाने वाले इंसान भी हो सकते हो. त्याला कोणी मालकाने हे नसलं म्हणाल की तू असं करायला नको पाहिजे. ते प्रत्येकाचं ते असतं. आज आपण चौघही जे बसलेलो आहे तिथे, चौघांनी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं, चौघांवरही वेगवेगळे प्रेशर होते, पण आज चौघही आपण कुठे ना कुठे थोडं बहुत आपलं नाव याच्यासाठी आहे की आपण पत्रकारिता ती जिवंत ठेवली, तिथे असताना सुद्धा जिवंत ठेवली. आणि मी तर इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, म्हणजे इंडिया TV जेव्हा रजत शर्माचा तो पूर्णपणे BJPचा होता असं लोक म्हणायचे, पण तिथं मी बोलायचो, रजत भाई यदि मुझे चाहिए तो मैं वही बोलूँगा, आपको चाहिए वो नहीं बोलूँगा, आणि ते मला बोलू द्यायचे. मग एक दिवस त्यांना मी विचारले, म्हटलं आपको तकलीफ नहीं होती, बोला एक तो कोई चाहिए खिलाफ बोलने वाला भी. तर जागा असते, प्रत्येकाला जागा असते. आपण नुसतं असं म्हणून चालणार नाही की राजकारणी लोकांचा फार हस्तक्षेप आहे हस्तक्षेप. राजकारणी लोकही खूप हे करतात. आता ते एक बिल आलं होतं जिथे म्हणणार की ते आता ते यूट्यूबही बंद होतील अशी बरीचशी हवाई उठली होती. तेव्हा मला कोणीतरी विचारलं की ये हो गया तो आप क्या करोगे. मैंने बोला हम कम्युनिकेशन के लोग हैं, हम तो कम्युनिकेट करेंगे. जर असं झालं, सगळंच बंद झालं, तर म्हटलं मी बस स्टेशनवर जाईल,
बस भरली का त्या बसमध्ये आतमध्ये जाईल, त्या कंडक्टरला म्हणाल फक्त मला 5 मिनटं दे. आणि ते जसं ते सामान विकणार असतात ना बसमध्ये, अरे भाई 1 मिनट जरा बैठो, बहन जी आप बैठिए बैठिए, हाँ देखिए ये नींबू का रस निकालने का मशीन. तो म्हटलं मी तर सगळ्यांना चूप करून फक्त म्हणाल की आपसे 2 मिनट ले लेंगे, भारत सरकार का बजट आया, बजट के बारे में मैं आपको बताना चाहता हूँ भैया, बस सुन लीजिएगा, कोई पैसा नहीं लगेगा, 2 मिनट आपके भलाई के लिए. दुसऱ्या बसमध्ये मला कम्युनिकेशनच करायचं असलं तर मी कुठेही करू शकतो. या देशात किती जरी मोठा तानाशा आला आणि कुठे जरी काही झालं तर आपल्या कम्युनिकेशनला आपण करायचं नसतं. पत्रकारांना पत्रकारिता जिवंत ठेवायची असते, मालकांनी जिवंत ठेवावी हा अपेक्षा नको असं मला वाटतं. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी ATSच्या मध्ये खरं तर S नंतर T येतो, पण बोयटेंकडनं नंतर मी सरिताकडे जाईन. बोयटेजी, एक बेसिक सुरुवात करण्यासाठी तुमचा आतापर्यंतची पत्रकारिता अनुभव एखादा आणि कुठे चालू आहे आपण. मला असं वाटतं की अशोकजींनी बोलता बोलता खूप एक चांगलं न सांगता सांगितलं त्यांच्या संपूर्ण अनुभवांमधून, किंवा पुढची दिशा कशी असू शकते. कारण शेवटी संवाद काय आहे हो, संवाद कोणी रोखू शकत नाही ना, तो पाण्यासारखाच आहे. कितीही रोखण्याचा प्रयत्न करा, तो पुढे जाणाऱ्याचा त्याची वाट निवडत, जर तुमची इच्छा असेल तर. अनेकदा म्हणजे खटकेल काहींना, मात्र गळे काढले जातात. आपण सर्व पत्रकार आहोत, त्यामुळे थोडं मोकळपणानं मगाशी खूप आपल्या बाजूने बोललो आहे, थोडं आपल्याही चुका दाखवल्या पाहिजेत. घडतं कसं, संपादक सांगतात माझ्यासारखे वरून दबाव आहे. इतकी वर्ष आम्ही चौघही पत्रकारिता करतोय, दबाव येत नाही का? प्रामाणिकपणे सांगायचं तर येतो ना. तो कॉर्पोरेटमध्ये असतो, तो राजकीय असतो, तो संस्थेच्या संस्थांतर्गत राजकारणाचाही असतो. पण किती टक्के असतो? पूर्वी 20 होता, आता कदाचित अशोकजी तो 40% झाला असेल. परंतु बाकी 60% वेळा 60%, 60% कोण रोखतो हो आपल्याला? अनेकदा तर मला असं वाटतं ना, संपादकपदी बसलेल्या माझ्यासारखे जे असतात त्यांच्यापैकी काहींचा भयगंडच असतो ना, की खुर्ची जाईल की काय, मग मी बोलू कसं? नाही ना, तुम्हाला माहीत आहे ना बोललं तर काय होतं आजकाल. अरे बोलून तर बघ. मन आणि मेंदू एकत्र करत पत्रकारिता करायचं ठरवलं, मगाशी जे मी तुमच्या सर्वांच्या बाबतीत बोलत होतो, तर लोकांशी कनेक्ट आपोआप होतं हो. बाकी ठीक आहे, म्हणजे सरिताजी माझ्या शेजारी बसल्यात म्हणून नाही. आत्ताच 2 की 3 दिवसापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये स्त्री सुरक्षेवर एक शो केला. हे कोण रोखू शकतो? बदलापूरला घटना घडते आणि मुंबईत बसलेल्या नागपूरच्या सरिता कौशिक, स्त्री म्हणून नाही म्हणत मी, पुन्हा तिथं मन येतं, ते जर अस्वस्थ होत नसेल आणि अस्वस्थ झाल्यावर गप्प बसून राहणं, हातात माध्यम असताना अनेकांनी केलं. ते सरिता कौशिक यांनी नाही केलं. त्यांनी त्यासाठी थेट त्या, मला वाटतं जर मी चुकत नसेल तर SNDTमध्ये गेल्या. त्या मुलींसोबत त्यांनी जो शो केला, त्यांना जो आवाज उठवण्याची संधी दिली, खरोखरच टाळ्यांचा कडकडाट करावा असं त्यांनी केलं. बदलापूरची घटना, कोणत्या मुली, झालं होतं, असं घडत असतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रतिक्रिया आल्या, तशाच त्यावेळी पण काही नतद्रष्ट होते ना, असंवेदनशील, मेलेल्या मनाचे. त्यावेळी पुढारी न्यूजवर आम्ही यंत्रणा शंढ, लेकींसाठी बंड असं म्हणण्याचं धाडस दाखवू शकलो, ते याच काळात. त्यामुळे काही होत नसतं हो. तुम्ही जर भीती नाही बाळगली तर ती एका शीतपेयाची जाहिरात यायची, डर के आगे जीत है. हेच लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं प्रसन्न, या पलीकडे पत्रकारिता काही नसतं. सर्वात महत्त्वाचं, पत्रकारिता नेमकी काय आहे, तर माझ्यासाठी एका वाक्यात, ज्यामुळे मी तरुणपणी हा विचार करून या व्यवसायाकडे वळलो, ते म्हणजे एका भ्रमातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. उगाचच मग डावे असतील, उजवे असतील, समाजवादी असतील, हिंदुत्ववादी असतील, किंवा माझ्यासारखे कोणत्याही विचारसरणीत स्वतःला न बसवणारे असतील, त्यामुळे कुठच्याही गटातटात नसणारे, वेगळे पडलेले असतील. मात्र पत्रकारिता म्हणजे काय, तर तुम्हाला मला जे माहीत आहे ना, तेच फक्त सत्य नाही आहे ना. तुम्हाला मला जे माहिती आहे त्या पलीकडे सुद्धा सत्य असू शकतं. त्याचा शोध घेण्याची निरंतर प्रक्रिया म्हणजेच पत्रकारिता असं मला वाटतं.
सरिताजी. खरं तर प्रसन्न, मला कधी वाटलं नव्हतं की आता तू मला प्रश्न विचारशील आणि असा म्हणजे एवढा प्रिव्हिलेज्ड मोमेंट माझ्या आयुष्यात येईल. म्हणजे सरिता, कारण मी तुम्हाला- नागपूरला होती. तुम्हाला असं म्हणायचं का अशी वेळ माझ्यावर येईल की प्रसन्न जोशी प्रश्न विचारतो? नाही नाही कारण प्रसन्न इतकी पुन्हा विदर्भावर अन्याय. तुम्ही प्रिव्हिलेज म्हणाला आणि हा पुन्हा पुन्हा, प्रॉब्लेम हा. आहे मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्राचा. सरिता आपण रिपोर्टिंग केलंय, हो. त्यामुळे सर्वांना सहन करावं लागतं. प्रसन्न, खरंच म्हणजे इतके ते 1 तासाचे शोज तुझे मी पाहिले की प्रसन्न प्रश्न विचारणार म्हणजे लोकांची अडचणच होणार असं वाटायचं. आणि आता इथे बसले आमची करू नकोस हे सुरुवातीलाच सांगते. मला माहिती आहे इथे 0 आवर सुरू झालं तर माझी पंचायत होईल. तर खरं मला असं वाटतं की पत्रकार आणि पत्रकारिता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोघांचीही स्टेट सध्या वेगळी वेगळी आहे. पत्रकारांची जी परिस्थिती आहे ती आणि पत्रकारितेची जी परिस्थिती आहे ती या 2 वेगळ्या आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. पहिले आपण पत्रकारितेपासून सुरू करू. न्यूज चॅनल किंवा वर्तमानपत्राच्या पत्रकारितेसाठी म्हटलं तर खूप चांगले दिवस आहेत आत्ता. कारण इतक्या गोष्टी ज्या घडतात आहे त्या रिपोर्ट करताना जर आपण वस्तुनिष्ठ राहून त्या रिपोर्ट करू शकलो, त्या गोष्टींच्या खोलापर्यंत जाऊ शकलो, तर मला वाटतं येणाऱ्या काळासाठी म्हणजे आजचा काळ हा फार सगळ्यांना आवडणारा जरी नसला तरी येणाऱ्या काळासाठी एक मोठा बदल घडवण्याची ताकद आजच्या पत्रकारितेत आहे. आता पत्रकारिता ते करते का हा वेगळा भाग आहे, पण आज आपल्या सगळ्यांमध्ये ते पोटेन्शियल आहे. परत एकदा आपण सोशो कल्चरल इकॉनॉमिक अशा ठिकाणी आलो आहोत समाज म्हणून की आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या पुढं जाऊन, आपल्या परिवाराच्या पुढे जाऊन, आपल्या समाजाच्या पुढं जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आणि मला वाटतं पत्रकार जे मिशन म्हणून जी पत्रकारिता एकेकाळी सुरू झाली होती तो स्कोप परत एकदा पत्रकारितेला आज उत्पन्न झालेला आहे. आता आपण सर्वजण इथे आहोत, आपण ती चॅलेंज घेऊ शकतो का? आपल्यापैकी सर्वच घेऊ शकतात असं नाही, काही घेऊ शकतील, पण ते घ्यायला तयार आहेत का? हा खरं तर पत्रकारितेच्या समोरचा प्रश्न आहे असं मला वाटतं. त्यात जसं आपण म्हणतो की प्रत्येक डॉक्टर वाईट नसतो, पण प्रत्येक डॉक्टरात चांगलाच असतो असंही नाही. तसंच प्रत्येक पत्रकार हा चांगलाच असतो असं नाही आणि म्हणून प्रत्येक पत्रकार हा वाईट असतो असं नाही. त्यामुळे आपल्यासमोरचे चॅलेंजेस काय आणि ते चॅलेंजेस घेऊन आपल्याला कुठं पुढे जायचं आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि हा पत्रकारितेचा दृष्टिकोन झाला. उरला पत्रकारांचा विषय, तर मला असं वाटतं पत्रकारांच्या बाबतीतसुद्धा एक क्लास इश्यू निर्माण झालेला आहे. म्हणजे एखादं आपण प्रोफेशन जेव्हा निवडतो तेव्हा त्या प्रोफेशनमधनं आपल्या फॅमिलीला एक व्यवस्थित सुरक्षित असं जीवन आपल्याला देता आलं पाहिजे. पण आपण अनऑर्गनाइज सेक्टरबद्दल बोलतो. अनऑर्गनाइज सेक्टर म्हटलं की आपल्यासाठी ते अनस्किल्ड सेक्टरसुद्धा असतं. पण आजचे पत्रकार हे अनस्किल्ड जरी नसले तरी आज आपण एका ऑर्गनायझेशननं जरी घेतलेल्या एका कार्यक्रमात असलो तरी ह्याला मी ऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणणार नाही. कारण किती पगार मिळाला पाहिजे त्याचे काही बंधनं नाही, काय सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याचं काही बंधन नाही. एक ज्याला आपण म्हणतो की एक टाईम बाउंड पत्रकाराची ग्रोथ कशी झाली पाहिजे त्याच्यासाठी काही नाही. पत्रकारामध्ये जसं आपण डॉक्टर्सला कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन असतं असं काहीच नाही. अगदी तुम्ही टॉपच्या ऑर्गनायझेशनमध्येही काम करत असलात तरीही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा तुम्हाला अजून पुढे जाता यावं हे सगळं तुम्हालाच तुमचं शिकावं लागतं. त्याच्यासाठी तुमच्यासाठी कुठलंही वर्कशॉप कधीही कोणासाठी नसतं. तर ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत मला वाटतं पत्रकारांची ही परिस्थिती बदलणं अत्यंत गरजेची आहे. अनेक वेळेला
मोठ्या शहरात शिकून कुठला तरी जर्नलिझमचा कोर्स करून लोक चांगल्या पदावर रुजू होतात आणि मी बघितलेलं आहे की त्यापेक्षा कितीतरी चांगला जर्नलिझमचा सेन्स माझ्या जिल्ह्यातल्या स्ट्रिंजरला असतो, ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. म्हणजे एक वेळ मी बातमी करताना त्याच्याशी चर्चा करीन पण याच्याशी करणार नाही. आणि मला वाटतं पण त्याला मिळतं काय, ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे. आणि त्यामुळे पत्रकाराची परिस्थिती ही आहे आणि पत्रकारितेची परिस्थिती अशी आहे असं मला वाटतं. प्रसन्न, एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला या निमित्तानं त्यांनी सरिता ताईंनी वाचा फोडलेली आहे. हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आपण सगळे त्याच्याशी संबंधित आहोत. रिपोर्टर प्रिंट वर्सेस इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तर वेगळा वाद आहेच. डेस्क वर्सेस रिपोर्टर, त्यांचे पगार शहरातले आणि ग्रामीण. पण स्ट्रिंजरपर्यंत सुद्धा सरिताजींनी अगदी त्याला स्पर्श केलेला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. चॅनलचा, पेपरचा डोलारा या ग्रामीण भागातून येणाऱ्या बातम्यांवरती असतो आणि त्या स्ट्रिंजरची दखल या निमित्तानं घेतली गेलेली आहे. पण मला यापुढे जाऊन मला अशोकजी आपल्याला विचारायचं आहे, आता एक सेग्रिगेशन असं व्हायचा प्रयत्न झाला आहे. तुम्ही एकतर आमच्याकडचे नाही तर त्यांच्याकडचे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकतर तुम्ही गोदी मीडिया नावाची एक शिवी घातली जाते, नाही तर चाय बिस्कुट. म्हणजे तुम्हाला कदाचित इथला रेटॉरिक माहीत नसेल. चाय बिस्कुट म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. गोदी मीडिया म्हणजे तुम्ही प्रो बीजेपी आहात. उत्तरेमध्ये आज असं झालं की अगदी बरखादतनी पण टीका केली की रोज सकाळी उठल्यानंतर युट्यूबवरती मोदींचा काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि ठोकून काढायचं, का तर त्याच्यामुळे व्ह्यूज वाढतात आणि आपला चॅनल चालू राहतो. मोदींना क्रिटिसाइज करण्याबद्दल नाही आहे, पण तुम्ही रोज आता एक मॉडेल टेम्पलेट बनल्यासारखं फॉलो केलेलं आहे की तुम्हाला ठोकून काढायचं आहे. मी चॅनलचं नाव नाही घेणार, पण जेव्हा बिहारला स्पेशल दर्जा द्यायचं नाही असं ठरलं किंवा ती मागणी मान्य नाही झाली, देण्यात नाही आला, नितीश अब जाएंगे इंडिया को छोड़ के, असं होणार नव्हतं. हा कॉमन सेन्स होता, पण त्या पत्रकाराने केले, झाले 5-1 लाख व्ह्यूज मिळाले. माझा आपल्याला प्रश्न विचारणं आहे की आपण पत्रकारांनी अशी खरंच वाटणी करून घेतली आहे का राजकारणी असं आपल्यामध्ये बघतायत? नेमकं वास्तव काय? नाही, प्रॉब्लेम असा आहे की सत्तेला प्रश्न विचारायचे असतात आणि सत्तेला प्रश्न विचारताना सत्ता किती घायाळ होते आणि ते घायाळ झाल्यावर चूप राहते का. याच्या अगोदर UPA सरकार होतं ना, काय UPA सरकारचे सगळे घोटाळे कोणी बाहेर काढले? BJPवाल्यांनी नाही काढले, पत्रकारांनी काढले. पण किती पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, किती पत्रकारांच्या घरावर बुलडोझर चढले, किती पत्रकारांवर देशद्रोहाचे हे लागले. आता UP गव्हर्नमेंटने तर एक नवीन कायदाच काढला की तुम्ही यूट्यूबवर जर सरकारबद्दल चांगलं बोललं तर तुमच्या सर्क्युलेशनप्रमाणे 3 लाख, 5 लाख आणि 8 लाख रुपये देऊ, आणि तुम्ही सरकारच्या विरुद्ध जर काही केलं तर मग देशद्रोह, तुम्हाला मग आजीवन कारावास आहे. प्रश्न असा आहे की नितीश कुमार जेव्हा बातमी जी म्हणाला तू, माझ्याकडे एक अभिषेक कुमार आहे, आमच्या ग्रुपमध्ये काम करतो. लिटरली नितीश कुमार आठवड्यातून 3 वेळा त्याशी बोलतो फोनवर, फारच संबंध चांगले आहेत. ही जेव्हा गोष्ट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब हे बोला नीतीश जी, तो विशेष दर्जा तो आपको बोला था, बोला हाँ गड़बड़ कर रहे हैं, सोचना पड़ेगा. ये नीतीश का स्टेटमेंट था. यदि नीतीश सपोर्ट दे रहा है और सोचना पड़ेगा बोला, तो इसका मतलब ये नहीं कि बोलेगा जाके चरण छुएगा. सोचना पड़ेगा मतलब ये करेंगे. आणि नितीशनी आपल्या आयुष्यात 6 वेळा बदललेला आहे. त्यामुळे तो घोषित पलटूराम आहे. त्यामुळे घोषित पलटूराम कधी पलटेल हे सांगता येत नाही. जसं अजूनही लोकांना वाटतं अजित पवार शरद पवारांकडे वापस जातील, वाटतं ना महाराष्ट्रामध्ये, कारण ते इतक्या वेळा येणं जाणं झालं की लोकांना वाटतं की पण घेते वाटते पुन्हा, तसा तो प्रकार असतो. दुसरी गोष्ट, हे चुकीचं आहे की तुम्ही सरकारला किंवा मोदीला ठोकल्यावरच व्ह्यूज मिळतात. काँग्रेसला जेव्हा 100 सीट्स मिळाल्या आणि त्याच्या 10 दिवसानंतर जो मी व्हिडिओ केला त्याला मिलियनपर्यंत पोहोचला तो. मी म्हटलं की मोदी इज इन पॉवर जस्ट बिकॉज ऑफ काँग्रेस. आणि मी स्टॅटिस्टिकली दाखवून दिलं की काँग्रेसला 100 नाही फक्त 28 सीट मिळालेल्या आहेत. बाकी सीट्स उधार का सिंदूर है. 10 राज्य अशी आहे जिथे काँग्रेस आणि BJP आमने सामने आहे. 10 राज्य, तिथं काँग्रेसला 28 सीट आहेत. बाकी सीट्स कुठे मिळाल्या? महाराष्ट्रात मिळाल्या. महाराष्ट्राला काँग्रेसला कशामुळे सीट मिळाल्या तुम्हाला माहीत आहे. UPमध्ये कशामुळे मिळाल्या तसं सगळ्यांना माहीत आहे. राजस्थानमध्ये वसुंधरानी गिफ्ट म्हणून सीट दिला हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे व्हेर इज काँग्रेस. 100 पे इतराव मत, यू आर नो व्हेअर. आणि तो चालला. आणि मग त्यानंतर BJPवाल्यांनी बोलणं सुरू केलं
कि आप तो है ही नहीं, आप तो किसी और के भरोसे है. नरेशन लोकांना जर यूट्यूबवर काय आहे, तुम्ही जर लोकांना कळलं की तुम्ही सत्य मांडता, तुम्ही लोकांना कळलं की तुम्ही सगळ्यांना ठोकता. जेव्हा आम्ही ABPला असताना सुद्धा आमचा हाच प्रॉब्लेम होता. सकाळी आम्ही BJPवाले असायचो, संध्याकाळी आम्ही संघी असायचो, मधात दुपारी आम्ही BSP समाजवादी असायचो. आणि एक दिवस तर एक BSPची ती स्पोक्सपर्सन म्हणजे कातावून बोलली, अरे वानखड़ी जी आप किधर है पहले बताओ. मैंने हम किधर है, हम इधर ही है. आप गलत है तो आपको भी छोड़ेंगे नहीं, आप गलत है तो आपको भी छोड़ेंगे नहीं. प्रश्न तो आहे. पण होतं काय, याच्या अगोदर आम्ही विलासराव देशमुखबद्दल किती जरी बोललो तरी विलासराव असा हाताने प्रेमाने हात धरून चहा पाजणारा माणूस. गोपीनाथ मुंडेंबद्दल बोललं तरी गोपीनाथ मुंडे हाताला चहा पाजणारा माणूस. आता संसदेत कॅन्टीन पण ठेवत नाही आणि पत्रकारांनाही जाऊ देत अरे नाही. त्यामुळे आज हात धरण्याचा प्रश्नच नाही. आज ह्या प्रश्न आहे. मी आज पब्लिकली सांगतो की BJPचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी 3 माझ्याकडे रात्री असे 3 वाजता येऊन बसतात. ऑटोनी येतात भेटायला, पण ते दिवसा भेटू शकत नाही. मी माझ्या व्हॉट्सअपवर त्याला मेसेज दाखवतो, चुकून पार्लमेंटमध्ये कधी गेलो, चुकून मी तर जातच नाही, आणि गेलो आणि आपण नमस्ते केलं तर असे पळतात इकडे तिकडे आणि मग मेसेज करतात, यार तुमको तो पता है ना, डोंट माइंड. ही भीती कशामुळे आहे? स्मृती इराणीचे माझे फार चांगले संबंध होते. मी त्याला मुंबईपासून ओळखायचो आणि ती ABPलाच एक वेळा UPमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, ती OB व्हॅनवर आली आणि ती मला म्हणाली, मराठीत बोलली, काय भाऊ तुला सांगितलं होतं ना आम्ही येणार. म्हटलं हो यार, यू आर ग्रेट, धन्यवाद तुझं. म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुझं. इतक्यात एक बंगाली बोलला तिच्याशी, तर ती बंगालमध्ये बोलली, बंगलामध्ये बोलली आणि म्हणे कोई पंजाबी है क्या, मैं पंजाबी भी बोल लेती हूँ. मग सगळे हसले आणि मग हिंदी चालू झालं. त्यानंतर रजत शर्माच्या एका कार्यक्रमामध्ये ती बसून होती तिचं आणि ती म्हणाली की वरिष्ठ पत्रकार सामने बैठे हैं, इन्होंने अमेठी की हालत देखी है, पूछिए उनको. तिने माझं नाव विसरली ती. म्हणजे म्हटलं ठीक आहे. त्यानंतर ती आतमध्ये जाऊन बसली प्रोग्राम नंतर आणि मला असाइनमेंट मला म्हणतो की बुला रही आपको रितू मॅडम बुला रही है, रजत वाईफ. तर मी गेलो, म्हणलं हा रितूजी. बोला स्मृति जी वॉन्ट टू टॉक टू यू. मला कौन स्मृति? मला हु स्मृति? अरे बोले मिनिस्टर. मला मैं तो नहीं जानता. तर स्मृती उठली आणि तिने माझा असा गळा पकडला आणि ती बोलली, अरे तुझ्याशी मराठीत बोललं तर भले इतका त्रास झाला, मला इतकं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं, त्याच्यापेक्षा तुझं नाव न घेतलेलं बरं, नाही तर माझं मंत्रिपद जाईल. हे मी 30 वर्षाच्या याच्यामध्ये कधीच पाहिलं नव्हतं. हे जेव्हा होतं तेव्हा मग हे ग्रुप पडतात. आम्ही तर सगळ्यांना म्हणतो, आम्ही TV 18ला जातो मी कधी कधी, तो तर घोषित गोदी मीडिया आहे, बट आय स्पीक माय वर्ड्स, आय टेक ऑन. मी तर नेहमी म्हणतो की काँग्रेस में राहुल गांधीशी जेव्हा माझा वार्तालाप झाला तेव्हा मी म्हटलं, राहुल गांधींना ये आपके पीछे जो खड़े हैं लोग और आपके पार्टी की, आपको पता है 80% ऑफ देम आर दे ऑन द पेरोल ऑफ BJP. तर ते स्वतः मला म्हणतात कि बोले बाय द टाइम यू लीव माय ऑफिस, अमित शाह जी के टेबल पे होगा कि तुम कितने बजे आए और कितने बजे गए. ह्या गोष्टी क्रेडिबिलिटी आपल्याला आपली ठेवायला पाहिजे. आपल्याला कधी प्रश्न विचारायचे. शरद पवार फार चांगलं बोलते आणि एक दिवस शरद पवार म्हणाले की मीडियात गलतफहमी फैलाता है, बोलले होते ना. तेव्हा मग आम्ही एक पूर्ण डिटेल व्हिडिओज केला शरद पवारवर. अहो आमची औकात काय गलतफहमी फैलाने की, आपके दाएं हाथ को मालूम नहीं था तो बाएं हाथ क्या करेगा. शरद पवार जेवताना लोकांना माहीत नसते की आता पोळी उचलतील की भात उचलतील, इतकं ते कन्फ्यूज करून ठेवतात. मतलब कन्फ्यूज आप करते हो, खेल आप करते हो, इधर का उधर आप करते हो और मीडिया को बोलते हो कि मीडिया कन्फ्यूज करता है, मिसकोट करता है. मतलब शरद जी प्लीज. तो दॅट गोज विथ एव्हरीबडी. त्यामुळे लोकांना सडेतोड बोलणार आवडतो. असं काय आम्ही काही शाहरुख खान नाही आहे. तू तरी आमच्यातला सर्वात चांगला दिसणारा तूच आहे. आम्ही विदर्भात तर शापच आहे आम्हाला, आम्ही विदर्भातले लोक असेच दिसतो. काय सर इथं बरोबर आहे ना. हां, तरी पण लोक पाहतात याच्यासाठी की त्यांना त्यातली काही सत्यता दिसते. 2 साधू गेले पूर्ण देशात, पालघरमधलं जे नॅशनल मीडियानी केलं ते बरं होतं का? असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघं तलवार घेऊनच गेले होते मारायला. त्यानंतर 40 साधू मारले गेले UPमध्ये. आवाज निघाला का? नाही निघाला. आज राष्ट्रपती जेव्हा बोलल्या तर आम्ही राष्ट्रपतींवर बोललो ना. आज बंगालमधल्याबद्दल राष्ट्रपतींना वाईट वाटलं.
आणि असुरक्षित भयावह म्हणाले ना राष्ट्रपती, त्यांना सोडून द्यायचं. कारण मला अनुसुईया उईके, आय पुट ऑन रेकॉर्ड, अनुसुईया उईके ज्या राज्यपाल होत्या मणिपूरच्या, त्या 45 मिनटं राष्ट्रपतींसमोर मुर्मूसमोर बसून ढसाढसा रडत सांगत होत्या कि अतिशय वाईट स्थिति है महामहिम, आप इंटरवेन कीजिए, महिलाओं की स्थिति बहुत बुरी है. आय सेड ऑन रेकॉर्ड. ती जेव्हा माझ्याशी बोलल्या तेव्हा बऱ्याच दिवसांनी फोन केला, आणि गव्हर्नर वगैरे झाल्यावर आपण तसे फोन करत नाही, तर सारखा फोन येत होता, नंबर ओळखीचा नव्हता. मग मी म्हटलं ड्रायव्हरला साईडला गाडी लाव रे, म्हटलं हॅलो, बोले अनुसैया बोल रही हूँ. म्हटलं कोण अनुसैया? अरे दीदी बोल रही हूँ तुम्हारी, मणिपूर से. अरे म्हणाला सॉरी. आणि मग ती जी अर्धा तास माझ्याशी बोलली, अक्षरशः मी स्वतःला थांबू शकलो नाही. ती रडत होती आणि मी रडत होतो. काय मणिपूरचं आपलं घेणं देणं. पण ह्या गोष्टी जर तुम्ही समोर नाही आणल्या तर मग लगेच लोकांना वाटतं राष्ट्रपतीबद्दल बोलतात, हे पहा हे TRPसाठी बोलतात. TRPसाठी बोलायला बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर TRPच पाहिजे असली ना प्रसन्ना, तर यूट्यूबवर जाऊन पहा. एक बाई येते आणि साडी कशी घालावी हे सांगते, तिचे व्ह्यूज आमच्या सगळ्या व्ह्यूजपेक्षा जास्त आहेत. सोडून देते तू. इट्स नॉट अबाउट TRP. कित्येक वेळा आम्ही असे शो करतोच, आम्हाला माहीत आहे. मेरा एडिटर मुझे कहता है सर इसको करना है चलेगा नहीं, लेकिन आम्हाला माहीत आहे तो 1 लाखावर दम तोडतो, पण तो करावा लागतो, कारण तो रेकॉर्डवर गोष्टी आणाव्या लागतात. काही आपलं देणं आहे सामाजिक, त्यामुळे आपण करतो. त्यामुळे हे लोकांना वाटतं की तुम्ही सकाळी उठलं की ते याला, आता तू सांग ना, सकाळी उठल्यापासून नरेंद्र मोदींना काही काम आहे का? सकाळी उठल्यापासून ते काही मन की बात, तन की बात, याची बात त्याची बात, ते सगळेपासून सुरू होतात. आणि त्यांची एक सेना आहे. मग ते आपल्याला जर त्यांनी लूज बॉल दिला तर सिक्सर का नाही मारावी? वी आर हिअर टू आस्क द क्वेश्चन टू गव्हर्नमेंट. इथे मी आज उद्धव ठाकरेला विचारणार नाही, आणि उद्धव सत्तेत असताना आम्ही कधीही देवेंद्र फडणवीसांना विचारलंच नाही. रॅदर त्यावेळेला मी म्हणायचो की विरोधी पार्टी कैसी होती है देखना है तो महाराष्ट्र में जाके देखिए. महाविकास आघाड़ी के सरकार को रोज शाम को बताना पड़ता है कि सरकार है. ही ताकद होती, तर आम्ही त्यांना केलं. आणि बाय अँड लार्ज पत्रकार हे विरोधी पक्षाचेच मित्र असतात. 65 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, आणि 65 वर्ष म्हणजे मी जेवढा 65 वर्ष मी तर पत्रकारितेत नव्हतो, पण जेव्हापासून आलो तेव्हापासून सर्वात जास्त यदि मित्र कुठल्या पार्टीत असेल आमचे, तर ते BJPमध्ये आहेत. कारण ते लगातार विरोधीमध्ये होते, आणि आजही ते लोक मित्र मानतात. पण काही भीती आहे, कारण असा भाजपा 2014च्या पहिले वेगळा होता, आणि 2014 नंतर जो परिवर्तन झालं त्याच्यामुळे. आणि आम्ही आजही म्हणतो की भाजपा पाहिजे. वी आर नॉट भाजपा मुक्त. कारण भाजपा जर नसला आणि लेफ्ट जर नसलं आणि काँग्रेस सत्तात आलं, तर एक हाती सत्ता आल्यावर काँग्रेस कसं तानाशाही होतं हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. म्हणून हा जो आरोप येतो सरळ, त्या आरोपाला आम्ही असं साईडला ठेवतो, असं मग कमीत कमी माझा असा विचार आहे. बाकी सत्यजित तांबेजी पण आलेले, त्यांचंही स्वागत. एक टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी सुद्धा. यावेळच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधलं सत्तांतर झालंच, तर नगरकडेच मोठी जबाबदारी यावी यासाठी काँग्रेस अंतर्गत लॉबिंग चालू आहे अशी कानात माहिती आहे. आता त्याच्यात आणखी कोणाकोणाची नावं येतात आपल्याला कल्पना नाही. आणि आजची स्थिती अशी की कमळ घेता घेता कोण तुतारी घेतंय, आणि अचानक मशाल घेऊन सगळं कोण बदलतंय काही सांगता येत नाही. तर सत्यजित तांबे यांचं सुद्धा स्वागत या कार्यक्रमामध्ये. एक सरिता यांना मी प्रश्न घेतो, आणि त्यानंतर, कारण ही मुलाखत सत्यजितजी आणि आम्ही मिळून घेणार होतो, त्यामुळे नंतर मी सूत्र त्यांच्याकडे पण देतो, तेही बोलू शकतील, त्यांच्याकडे पण मी जाणार. एक सरिता कौशिक यांना एक प्रश्न. सरिता, जे आता अशोक वानखडे सांगत होते, तुम्ही नॅशनल ब्युरोलाही काम केलेले आणि आता एक मोठ्या महत्त्वाच्या रिजनल चॅनलच्या हेड सुद्धा तुम्ही आहात. या प्रेशरच्या बाबतीत आणि त्याचप्रमाणे समाज सुद्धा आता त्यामध्ये बदलू लागलेला आहे. एक तर आप यहाँ पे जाओ या वरना वहाँ पे जाओ. ते तो जो शोलेमध्ये होता, आधे उधर बचे हुए मेरे साथ, तो बचे हुए मेरे साथला जागाच नाही, आधे इधर या आधे उधर ही जाना है. तर या परिस्थितीत सरिता तुम्ही कशा प्रकारे कॉल घेता, या दबावाला कसं फेस करता? आता तर सामाजिक पण दबाव आहे, सोशल मीडियावर लगेच तुम्हाला ट्रोल केलं जातं, काय कराल तुम्ही? मला वाटतं दबाव सामाजिकच जास्त आहे. दबाव अशा कुठल्या बातम्या आहेत
म्हणजे खरंच विचार करून पहा, अशा कुठल्या बातम्या आहेत आज आपल्या याच्यामध्ये का कोणीतरी वरतून सांगेल तुम्हाला की हे नका करू ते नका करू. जो दबाव आहे तो मॅनेजमेंटकडनं कधीच नसतो. जो दबाव आहे तो राजकीय पक्ष, जो दबाव आहे तो त्यांचे ट्रोल्स, एवढाच दबाव असतो. त्याच्या पलीकडे काही दबाव नसतो. आता तो खूप जास्त आहे असंच म्हटलं पाहिजे. कारण तेच आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, मध्यम मार्गावर कोणीच नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही कुठली तरी बाजू घेतली पाहिजे. आता तुम्ही किती खरी परिस्थिती सांगितली, म्हणजे जसं आपण आधी बोललो तसं आज कोणीतरी असतं त्यांना अमुक अमुक केलेलं असतं. म्हणजे खरं तर आपण काही राईट आणि रॉंग सांगतही नसतो. म्हणजे कोण चुकलं कोण आहे असं काही सर्टिफिकेट वाटतही फिरायची गरज नसते कोणाला, आपल्याला राजकीय पक्षांना सुद्धा. आपलं एवढंच काम असतं की बुवा त्यांनी अमुक अमुक केलं, ते सेल्फ एक्सप्लेनेटरी असतं. आता समजा कोणी अत्यंत वाईट भाषा वापरली, एखाद्या महिला नेत्याबद्दल वापरली, आपण जर ते सांगितलं तर लगेच आपण त्या महिला नेत्याची जी पार्टी असते त्याचं होऊन जातो. दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळा मुद्दा येतो, तीच लोक तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्ण, म्हणजे एकीकडे तुम्हाला जसं तू म्हटलं तसं काय चाय बिस्कुट, पाकिट आलं नाही का रे तुझं, किंवा पाकिट पोचलं नाही का तुमच्याकडे, याचा इतका भडीमार सुरू होतो. मग पाकिट पोचलं नाही का, चाय बिस्कुट म्हणजे काय तर महाविकास आघाडी जसं तू म्हटलं. आणि मग त्यानंतर आम्हाला मग कधी भाजपा माझा, कधी अमकं, ते तुम्ही गोदी मीडिया, हे सगळं जे आहे त्याचा अर्थ म्हणजे की महायुती. आता जर लोकांच्या म्हणण्यावर गेलं तर प्रचंड कन्फ्युज्ड होऊन माणूस फक्त मेंटल हॉस्पिटलमध्येच पोचायचा. म्हणजे मला असं विचारायचं आहे, आज एक असं अप्रत्यक्ष नॅरेटिव्ह तयार होत चाललेलं आणि त्याचा दबाव आहे पत्रकारांवर की तुम्ही जर का महाविकास आघाडीच्या कोणत्याही गोष्टीवर टीका केली, त्यातल्या पक्षावर, नेत्यावर किंवा महाविकास आघाडीवर, याचा अर्थ तुम्ही भाजपचे आहात, तुम्ही विकले गेलेले आहात, तुम्ही भाजपचे आहात. आणि भाजपच्या बाजूवरची टीका केली तर बाय डिफॉल्ट तुम्ही महाविकास आघाडीचे आहात. हे जे एक झालेलं आहे की कुठे, म्हणजे कोणता झेंडा, म्हणजे हा झेंडा हातात घेतलाच पाहिजे का? काही गोष्टी यांच्या वाटल्यात, आम्ही यांच्याबद्दल बोलू. बरं, तुम्ही एकमेकांमध्ये जाणार, म्हणजे हर्षवर्धन पाटलांना आता विचारायचं नाही की गेल्या 1 वर्षभर भाजपचा जेव्हा हिंदुत्ववादी अजेंडा होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता. समरजित घाटगे जेव्हा हसन मुश्रीफांचा इनडायरेक्टली धर्म काढत होते तेव्हा तुमचा, आता तुम्ही सेक्युलर पार्टीत गेला तेव्हा भाजपमध्ये होता. पण प्रश्न विचारले जाणार पत्रकारांना, या कोंडीला फोडायचं कसं? नाही, मला वाटतं या कोंडीकडे लक्षच द्यायचं नाही. एकच काम आपण आपलं काम करायचं. आपलं काम कोंडी फोडण्याचं नाही आहे. ज्यांना कोंडी करत राहायचे त्यांना करू द्यायचं, आपण लक्षही द्यायचं नाही. मला माहिती नाही तू कधी मला फॉलो करतो का, मला वाटतं मला त्यामुळे खूपशे असे काही खूप मी सोशल मीडियावर ॲक्टिव्हही नाही आहे. त्याचं कारणच मुळात हे आहे की मी माझं काम स्क्रीनवर करते, मला माझं काम सोशल मीडियावर करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावर मला उत्तरही द्यायचं नाही आहे कोणाला, कारण त्या उत्तराचं स्पिरिट समजून घेण्यासाठी ते मंडळी तुमच्यावर कमेंट करत नसतात. तर खरा अजेंडा हा तिकडनं असतो. आणि म्हणजे जेन्युइनली तुलाही माहिती आहे की मॅनेजमेंटचा दबाव नावाची गोष्ट तर मला वाटतं 98 किंवा 99% नसतेच. पण अशा पद्धतीनं फक्त नॅरेटिव्ह परत तो सेट झाला आहे, जो मला वाटतं मीडियासाठी अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे मीडिया विकली गेली आहे, हा जो नॅरेटिव्ह आहे तो अत्यंत धोकादायक आहे. त्याचा अर्थ इंडिव्हिज्युअल्स विकल्या जात नाही का, तर जातात. आपण आधीच बोललोत की पत्रकार कोणी चांगले कोणी वाईट, डॉक्टर कोणी चांगला कोणी वाईट, इंजिनियर भ्रष्ट नॉन भ्रष्ट, त्यामुळे पुतळे पडतात, ब्रिज पडतात, अनेक गोष्टी होत असतात. तर हे होणार. पण म्हणून संपूर्ण ऑर्गनायझेशन अशी असते असा भाग नाही. आणि परत जे मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच, आपण अशा ठिकाणी आहोत सध्या काळाच्या की सगळं सोशो कल्चरल गणित जे आहे ते कसं पुढे सेट करायचं हे चॅलेंज आपल्या समोर आहे. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. प्रसन्न, हिंदी में कहते हैं हाथी अपनी चाल चलता है, कुत्ते भौंकते रहते हैं. तो ये ट्रोल सेना को आपको उसी तरह से ट्रीट करना है. यदि 1000 कमेंट होंगे ना प्रसन्ना, अब आपने शुरू किया है, आप देखिए 1000 कमेंट होंगे, आप पढ़ती जाइए.
उसमें 20 कमेंट आपको हर शो पे मिलेंगे और वो कमेंट शो 1 घंटे का है, आप लोड करो 5 मिनट में कमेंट आता है, लोड होते वो देखता भी नहीं है, शुरू हो जाता है, कांग्रेसी कुत्ता भौंकना शुरू कर दिया, कितने पैसे मिले रे कुत्ते, दिस वी नो, ये परमानेंट है। और उसको यदि आप देख के आपका दिमाग खराब हो जाए तो जैसा उसने कहा कि मेंटल हॉस्पिटल ही जाना पड़ेगा। इसलिए जस्ट निग्लेक्ट, यू शुड हॅव युअर ओन कॉन्शियस। आपल्याला आपल्या मनाला विचारलं पाहिजे, आपण काही चुकी केली नाही ना, आपण सरळ सरळ बाजू मांडली ना, मग ठीक आहे, चुका आपण करू शकतो आणि केलेल्या चुकाला आपण माफी मागायला पाहिजे, त्यात काही चुकायचा प्रश्न नाही आहे। कोणतीही कंडिशन न ठेवता, कोणतीही कंडिशन न ठेवता, मी 1 सेकंद घेतो, मी एकनाथ शिंदेंचा पहिला दसरा महोत्सव झाला, त्यात एक ठाकरे पण बसले होते, हो उद्धवचे भाऊ, हो, आणि मी एका टीव्ही चॅनलला TV9 भारतवर्षला होतो, तो म्हटला इनको क्यों लाया, इनको तो बाला साहब ने बहुत पहले घर से निकाल दिया था, जयदेव को, इनका क्या है। आणि बरोबर 15 दिवसांनी मला एक फोन आला आणि मी तो उचलल्यावर अशोक वानखडे बोलत आहेत का शुद्ध मराठीमध्ये। मी म्हटलं कोणीतरी महाराष्ट्रात नाही, म्हटलं हो साहेब, मी जयदेव ठाकरे। मला कळलं काय बोलणार आहेत ते। मी अशोक तुमचा कार्यक्रम सगळेच पाहतो, हे तुमच्या कार्यक्रमाची नावं। म्हटलं धन्यवाद साहेब, मला 2 मिनटं देता का। म्हटलं मी त्याच्या अगोदर बोलू का, एक 30 सेकंद। मी म्हटलं एका टेलिव्हिजन चॅनलवर माझं ते ऑब्झर्वेशन होतं, तुमच्याबद्दल माझा काही आकस नाही आहे। ते म्हणे नाही, तू माझा हिरो आहेस आणि मला वाटतं की तू चुकीची इन्फॉर्मेशन तुझ्याकडे असली तर ती ठीक व्हायला पाहिजे। म्हणे माझ्या वडिलांनी मला घरातनं बाहेर काढलं नव्हतं, मी स्वतःच घर सोडून गेलो होतो, हा फरक आहे। आणि मग ते मला 10 मिनटं बोलले की ते तिथे का गेले, कशासाठी गेले, आणि आता मला रिग्रेट होतं की मला जायला पाहिजे नव्हतं, हे सगळे बोलले। मग 2 दिवसांनी मी न्यूज़ 24ला जेव्हा असा काही इशू आला, त्यात मी म्हटलं की मैं TV9 पे की हुई गलती की माफ़ी आपके यहाँ मांग सकता हूँ। तो वो बोले अरे क्यों नहीं अशोक जी, बोलो क्या बात है। मैंने बोला जयदेव जी ने मेरे से बात की, जयदेव जी को घर से निकाला नहीं था, जयदेव जी खुद गए थे, क्यों गए थे, कैसे गए थे और अब उनको रिग्रेट कैसा हो रहा है ये भी मैंने बताया। तो प्रत्येक चुका आयुष्यात आम्ही सगळ्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत आणि मोठमोठे ब्लंडर पण केलेले आहेत, पण ते लगेच कानाला हात लावून बाबा चुकलो, मनुष्य आहे अँड आय एम सॉरी फॉर दॅट, त्यात काहीच हरकत नाही। सत्यजित तांबे आलेले आहेत। सत्यजित तांबे आणि माझी मुलाखत, आम्ही दोघं मिळून मुलाखत घेणार म्हटल्यानंतर संदीप काळेंचा हा वेगळा काही कार्यक्रम आहे का, मराठी न्यूज इंडस्ट्रीला एक नवा चेहरा, फ्रेश चेहरा देण्याचा काही हा छुपा अजेंडा होता का, असा मला शंका येते। आणि दरवेळी त्यांची तू त्याला राजकारणातून बाहेर करतो का, लोक म्हणतील तू सुपारी घेतली त्याची, त्याला राजकारणात राहू दे, त्याला भविष्य आहे। मगाशी अशोक वानखेडे माझं कौतुक करत होते, आता आली कॉम्पिटिशन नाही। मी म्हटलं त्याला तू एकदम आता नवीन चेहरा म्हणून टीव्ही मध्ये आणू नको, त्याला राजकारणात भरपूर वाव आहे, त्याला त्यांचं राजकारण ते स्पष्ट करत नाही ना। कुठे ते काय स्पष्ट, कुठे सत्यजित तांबे आता कुठे आहेत? तो चेस खेळतोय, शेवटी मुवमेंट करणार तो, काय गोष्ट करतोयस। मला वाटतं त्यांनाच बोलू दे। बोला भेटलेत आता। नाही पण आधी सांगा, या सोप्या व्यतिरिक्त आणखी आता कुठे आहात? नाही, तुम्ही माझी मुलाखत नाही घेते, मी तुमची मुलाखत घेतोय आणि म्हणूनच मी तयार झालेलो यायला। कारण त्यांनी जेव्हा मला सांगितलं की संदीपजींनी सांगितलं की अशोक वानखेडे साहेब, तुळशीदासजी आणि विशेष करून सरिताजींची मुलाखत घ्यायला संधी मिळते आहे, मी म्हणलं अशी संधी सोडता येणार नाही आपल्याला। कारण एरवी तुम्हाला असे प्रश्न विचारणं आणि अशा जाहीर व्यासपीठावरून काही प्रश्न विचारणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। परंतु माझ्या मनात जो पहिला प्रश्न सरिताजींसाठी होता त्याचं उत्तर त्यांनी आधीच थोडक्यात दिलं, पण तरी माझा प्रश्न तुम्हाला आहे की वानखेडे साहेब प्रत्येक वेळेस टी व्हीवर असं बोलत असतात की सध्या लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि देशामध्ये पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी वाव नाही, तर खरंच देशात लोकशाही धोक्यात आली आहे का, असा मला तुम्हाला प्रश्न आहे। मला खरंच वाटत नाही की लोकशाही धोक्यात आली आहे। मला असं वाटतं की
पत्रकारांना प्रश्न विचारायला वाव आहे, फक्त पत्रकारांना उत्तरं मिळत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही परिस्थिती आपल्याकडे पहिल्यांदाच आली आहे का? तर असं नाही. अशी परिस्थिती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी असते. आपल्याला अनेक छोटे छोटे जिल्हे माहिती आहेत की जिथे पत्रकार त्या भागातला जो कोण नेता असतो त्याच्यासमोर तोंड उघडायची त्यांची हिंमत नसते. हे 20 वर्ष आधी पण होतं. ते जिल्हे बदलले असतील, दुसरे जिल्हे तयार होतात, त्यामुळे ही परिस्थिती अनेक वेळेला असते. पण म्हणून लोकशाही धोक्यात आली असं म्हणण्यात अर्थ नाही. त्याच्यातनं एक वे आऊट आम्ही शोधला आहे. म्हणजे जेव्हा आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, आम्ही काय करतो, माझाचे प्रश्न म्हणून आम्ही ते सगळे प्रश्न, कारण आजकाल लोकांचं कसं झालं, बस मी आत्ता थोडं बिझी आहे किंवा आत्ताच एक मीटिंग आहे असं म्हणत उत्तरं द्यायची नाही. किंवा आम्ही फोनो जो प्रकार करतो त्यात फोन कट करून द्यायचा एखाद्या विशिष्ट वेळेला जेव्हा अडचणीचे प्रश्न येतात. किंवा ती व्यक्ती तुम्हाला इतर वेळेला इतकेदा भेटते, पण जेव्हा ती व्यक्तीला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतात तेव्हा ती व्यक्ती अवेलेबल नसते. आणि सगळ्यात धोकादायक जर राजकारणाच्या दृष्टीनं आपण विचार केला तर मला वाटतं ऑफ द रेकॉर्ड जे बोलणं आहे ते आता प्रत्येकानंच ऑफ द रेकॉर्ड सुरू केलं आहे. आता हे ऑफ द रेकॉर्डची ही अडचण प्रमोद महाजनांच्या वेळेला किती मोठी झाली होती आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यावरून भाजपामध्ये 2 गट पडले होते, सुषमा स्वराज विरुद्ध प्रमोद महाजन, आणि तक्रार ही फक्त ऑफ द रेकॉर्डची होती. त्यामुळे कुठली गोष्ट पहिल्यांदा होत नसते. त्यामुळे मला अगदी आत्ता नव्यानं लोकशाहीला काही धोका निर्माण झाला आहे असं वाटत नाही. पण प्रश्नांची उत्तरं घेणं कठीण झालं आहे हे मात्र मी मान्य करते. तू माझं नाव घेतलंस म्हणून मी इंटरव्हेन करतोय. मी यासाठी म्हणत नाही की लोकशाही धोक्यात आहे की पत्रकारांना प्रश्नाची उत्तर मिळत नाही. ते तर बिलकुल तुम्ही परफेक्ट म्हणाल्या की ग्रामीण भागात तर आमदारसुद्धा पत्रकारांना असं अरेतुरे करून म्हणजे बिलकुल प्रेस रिलीज लिहायला लावतो. ही स्थिती आहे. आपण दिल्ली मुंबईत पत्रकारिता करतो ती वेगळी, आणि आता थोड्या सिनियर लेवलवर झालं त्यामुळं थोडं वेगळं एक वातावरण होतं. मी लोकशाही एक राजनीतिक विश्लेषक या दृष्टीने, मी एक रिपोर्टर या दृष्टीने नव्हे, राजनीतिक विश्लेषक या दृष्टीने जेव्हा मी पुन्हा भारताकडे पाहतो तेव्हा मला वाटतं की लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात केव्हा येते? लोकशाही धोक्यात केव्हा येते? जेव्हा लोकशाहीमध्ये विश्वास न ठेवणारी लोक सत्तेत असतात. आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक नरेशन डेव्हलप झालं की संविधान बदलणार आहे. तुम्ही सांगा मला, कोण्या पत्रकारांनी सांगितलं की संविधान बदलणार आहे? कोण्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की संविधान बदलणार आहे? सर्वात पहिले 26 जानेवारीला एक मिंटमध्ये एक पूर्ण पेज, एक लेख छापून येतो पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अध्यक्षाचा, आणि तो सांगतो की हे संविधान बदलणं जरुरी आहे. कारण आता हे संविधान ब्रिटिश कॉलोनियल आहे, याच्यात अमेंडमेंट आता व्हायच्या नाहीत, हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला बदलायला पाहिजे. वी हॅव टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. त्यानंतर कुठेही सत्ता पक्षाकडनं काहीही रिॲक्शन नाही. मग पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार जर म्हणतो की संविधान बदलतो तर आम्ही त्याला पंतप्रधानांचंच म्हणू ना. जेव्हा हा 15 दिवसात सगळ्या देशात बवाल झाला, मग एक आलं की वो ते व्यक्तिगत विचार आहे. आजकल एक क्या है, पॉलिटिक्स को बहुत गडबड मामला है. पहिले बोलून पाहतात, रुजलं तर ठीक आहे चालू द्या, आणि ते रिफ्लेक्ट झालं, तोंडावर आलं की वो व्यक्तिगत विचार, ते आमचं काही घेणं देणं नाही. अरे तो व्यक्तिगत विचार कसा? तो तुमचा नेता, त्याचे विचार तुमच्या पार्टीचेच विचार असला पाहिजे. आणि तुमच्या पार्टीचे विचार नसलेला माणूस जर तुमच्या मनात असला तर त्याला उचलून बाहेर काढा. त्यानंतर अयोध्याचा उमेदवार म्हणाला की संविधान बदलला पाहिजे, हेगडे म्हणाला संविधान बदलला पाहिजे, सगळेच म्हणाले संविधान बदललं पाहिजे. मग लोकांनी म्हणायला सुरू केलं की ये सत्ता में आएंगे तो संविधान बदलेंगे. त्यात वावगं काय? तुम्ही फक्त छक्के मारायचे आणि विपक्षांनी छक्के मारायचं नाही असं तर होऊ शकत नाही ना. त्यामुळे संविधानाची भीती ती सुरू झाली. दुसरी गोष्ट, संविधान बदलणं म्हणजे जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आपल्या ताकदीवर बदलले
ते चुकीचंच आहे ना. काँग्रेसने पण भोगलं ते. जेव्हा काँग्रेसने एका मुसलमान स्त्रीच्या, इंदूरचीच होती ती, शहाबानू, तिच्या प्रकरणात नवीन कायदा बनवला, काँग्रेस तोंडावर पडली ना. तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने दिलेले जर निर्णय तुम्ही बदलत असाल तर मग संविधान खतरे में मी म्हणेन, कारण मी विश्लेषक आहे. पुढे निवडणुका कोण काढतं? निवडणुका कळवण्याचं काम निवडणूक आयोगाचं. मग निवडणूक आयोगामध्ये ट्रान्सपरन्सी नको का? अडवाणीजींनी एक प्रपोजल दिलं होतं की 5 लोकांची एक टीम बनवायची. पंतप्रधान, लॉ मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा, लीडर ऑफ अपोजिशन राज्यसभा आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया, या 5 लोकांनी ते पॅनल ठरवायचं. हे अडवाणीजींचं ओरिजिनल आहे. खाली पडलं. मग एक व्यवस्था सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने दिली की पंतप्रधान, लीडर ऑफ अपोजिशन किंवा मोठ्या विरोधी पक्षाचा नेता आणि चीफ जस्टिस. पुन्हा कायदा आणून तुम्ही त्याला बदलवला. आणि मग आता काय झालं? आता तुम्ही असा मुख्य आणून ठेवला की जो ऐकायलाच तयार नाही, तो शेरशायरी करतो. त्याला प्रश्न विचारले तर 79 सीट्स अशा आहेत जिथे मतं पडले त्याच्यापेक्षा जास्त मोजल्या गेले. कुठेतरी काहीतरी कमी जास्त असेल. अजूनही त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. हम इन्व्हेस्टिगेट कर रहे हैं. त्याच प्रश्नावर नाही, मत विचार म्हणून म्हणतो मी, सी देर आर 2 थिंग्स. अशोक वानखडे कॉमेंटिंग ॲज अ रिपोर्टर इज अ डिफरंट थिंग. अशोक वानखडे कॉमेंटिंग ॲज अ एडिटर इज अ डिफरंट थिंग. अशोक वानखडे कॉमेंटिंग ॲज अ राजकीय विश्लेषक इज अ डिफरंट थिंग. हे 3 अलग अलग रोल आहेत पहा. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की संविधान खतरे में है. म्हणूनच मी त्यांना तोच प्रश्न विचारला, नाही, पण तुम्ही- त्यांनी फक्त रिपोर्टरच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं. राजकीय विश्लेषक म्हणून त्या बोलल्या नाही असं माझं मत आहे. बरं, मग मी अजून पुढं जाऊन बोलते. मला असं वाटतं की लोकशाही आणि संविधान याला आपण, कारण मला तुम्ही प्रश्न संविधानाचा नाही, तुम्ही लोकशाहीचा विचारला होता आणि अशोक वानखेडे संविधानावर बोलले. तर मी त्या 2 गोष्टींना ॲक्च्युली वेगळ्या नजरेतून पाहते. असं आहे की लोकशाही म्हणजे ज्याला आपण डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स म्हणतो ते धोक्यात आहे का? हे अगदी पूर्ण मान्य मला आत्ता, म्हणजे जे काही तुम्ही सांगितलं की ही पूर्ण प्रोसेस घडली ती संविधानाला घेऊन घडली. संविधानामध्ये काय बदल होणार आहेत किंवा काय करणार, केले तर खरंच करणार की नाही करणार, की नंतर नाही करणार म्हणणं ही उपरती ठरली. हा सगळा एक भाग झाला. आजच्या घडीला लोकशाही धोक्यात आहे का? तर ह्याचं उत्तर माझ्या मते नाही आहे. कारण आपण लोकशाहीचा आज म्हणजे काय, अगदी बेसिक, आपण डेमोक्रेसीची बेसिक डेफिनेशन काय आहे लोकशाहीची? ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. ही गव्हर्नमेंट आहे की नाही आहे? आहे. आपल्याकडे आज आपण असं जरी म्हटलं की तुमच्यावर वाटेल तशा कारवाया होतात आहे, तर त्या आधी होत नव्हत्या का? महाराष्ट्रातल्या पत्रकारांवर आधी कारवाया झाल्या नाही का? झाल्या. आज होत नाही आहे का? होतात आहे. आज आपण म्हणजे एक मुद्दा आपण ॲक्च्युली म्हटला नाही, पण जो सातत्यानं चर्चेला आहे आणि तो सामाजिक स्पेसमध्ये, तो म्हणजे ED CBIचा ज्या पद्धतीनं वापर होतो आहे. त्यामुळे असं वाटते की इतकं सिलेक्टिव्ह जर झालं तर हे डिक्टेटोरियल आहे का? आणि त्यामुळे खरं तर लोकशाही धोक्यात आहे का? म्हणजे मी संविधान वेगळं ठेवते, लोकशाही धोक्यात आहे का हा प्रश्न आहे. की जर तुम्ही इतक्या सिलेक्टिव्हली जर त्याचा वापर केला तर लोकशाही धोक्यात आहे का हा प्रश्न आहे. मी त्याला अजून दुसऱ्या पद्धतीनं पाहते की जर 500 चोर आहे आणि 500 चोरांमध्ये 200 एका बाजूला आहे, 300 एका बाजूला आहे. मी सिलेक्टिव्हली होत आहे हा पुढचा प्रश्न आला. पहिले करा तर 500वर करा, पण कोणावरच करायचं नाही. म्हणजे चोर चोर मौसेरे भाई अशा पद्धतीनं लोक जे बसलेले होते
त्यापेक्षा कोणावर तरी करा किमान, कोणावर तरी करा, याची सुरुवात तरी झाली. आता जर सत्ता पालट झाला तो उरलेल्यांवर होईल, म्हणजे समाजाचा तरी फायदा होईल असं मला वाटतं. भीती तीच आहे. हां मी फार खुश होतो. हां बीजेपी आएगी, एंटी बीजेपी वालों को अंदर करेगी, आधा कचरा साफ. वो लोग आएंगे, इनका कचरा साफ, देश साफ. म्हणजे मला तर ना नाही. एकमेकांता सांभाळून नाही, सांभाळून नाही. सांभाळून चोरी नाही, करत राहायची, प्रॉब्लेम- यापेक्षा कोणाला तरी आठ नाही, टाका नाही. हे जास्त बरं वाटतं. माझं तेच म्हणणं होतं, पहले तुम आधे साफ करो, बाद में ये आधे साफ करेंगे, देश साफ होगा. प्रॉब्लम ये है कि इन्होंने एक वॉशिंग मशीन ला के रखी है. जो अजित पवार 4 दिन पहले 70,000 करोड़ का घोटाले का और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेशनल करप्ट पार्टी, यह आदरणीय नरेंद्र मोदी जी ने कहा, अशोक वानखेड़े ने नहीं. और बराबर 4 दिन बाद अमित शाह तुरंत, अब वही करप्ट आदमी, वही करप्ट पार्टी सरकार का हिस्सा बनती है, ऑब्जेक्शन उस पर है. फिर आप क्या करते हो, भ्रष्टाचार की लड़ाई लड़ने के नाम पे आपने सारे भ्रष्टाचारी इकट्ठा किए, अपने पार्टी में भ्रष्टाचारी प्रकोष्ठ बनाया. अब मुझे एक चैनल पे किसी ने ये पूछा, सरिता जी, मैं लाइट में लेता हूँ मैं थोड़ा, किसी ने पूछा कि जब अजीत पवार का स्वागत करते हुए आदरणीय अमित शाह जी ने पूछा, दादा आपने देर कर दी, जल्दी आना था, तो किसी ने कहा कि इसके मायने क्या है. मी पण डोकं खाजवलं, आता मला पण कळेना उत्तर काय देऊ. मैंने बोला हाँ, इसके मायने ये है कि गुजरात में मधेपुरा बैंक में 1600 करोड़ का एक स्कैंडल हुआ, उसका अभी तक पता नहीं पड़ा वो 1600 करोड़ का हुआ क्या. संयोग से उसके डायरेक्टर अमित शाह थे. अब दादा के नाम पे 70,000 करोड़ का बिल तो बहुत दिनों से फट रहा है, तो हो सकता है उन्होंने दादा को इस अनुशंसा से बोला होगा कि दादा आप पहले आते तो हम भी 1600 से ऊपर जाते. भाई इसका यही अर्थ निकल सकता है. तो भ्रष्टाचार की लड़ाई तो लड़नी चाहिए, कोई भी हो, लेकिन फिर भ्रष्टाचारियों को अपने साथ बना के 2014 से लेकर 2024 तक 12 सरकारें ईडी और सीबीआई के वजह से यदि कब्जे में आती है. आज क्यों संघ बोल रहा है कि अजित पवार नहीं चाहिए? आज सब क्यों कह रहे अजित पवार नहीं चाहिए? क्या किया अजित पवार ने दोष? अजित पवार तो नहीं गए थे कि मेरे को लो बोलने के लिए. 1400 करोड़ की संपत्ति आप अर्जित करोगे. हसन मुशर्रफ जमानत के लिए घूम रहे थे बेचारे. सुनील तटकरे से लेके सारे महाराष्ट्र में जितने भी नाम थे सब थे, सब परेशान थे. पण अशोकजी, आज लोकशाहीतच तर अजितदादा निवडून आलेले नेते आहेत. नाही. सुनील तटकरे नाही, निवडून एक आलेले मिनिट, नेते एक मिनिट. आहेत. निवडून आले त्यांना- होते त्याच लोकशाहीमध्ये त्यांची पत्नी हारली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारामती के अंदर जो बारामती विधानसभा आहे तिथं पण ते हारले. म्हणून आता दादा म्हणतात मी कधी निवृत्त होण्याच्या गोष्टी करतात, कधी इकडे तिकडे. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक जिंकणं हे तुम्हाला लोकशाहीमध्ये सर्टिफिकेट असू शकतं की तुम्ही जिंकले. आम्ही म्हणतो की मोदींना अधिकार आहे, मोदी जर 300 लेके आए तो मोदी संघ की शाखा ऑफिस में लगा सकते हैं, वो अधिकार है उनको, जनता ने दिया है. और ऑब्जेक्शन इज नॉट ऑन दैट. मेरा भ्रष्टाचार की लड़ाई जो आपने कही, तो ये जो ईडी सीबीआई का जो आपने कहा, उससे भी लोकतंत्र, और मैं संविधान को लोकशाही को जोड़ के जाता हूं, क्योंकि हमारा मी जे म्हटलं ना, एकच मिनिट, माझा प्रश्न मला ना वेगळा आहे. अशोकजी, लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका हा वाटतो असं मी नमूद नाही, केलं. नाही. म्हणजे ईडी सीबीआय Exact. चा वापर, पण आपण आता ईडी सीबीआई का वापर, एक सेकंड, एक 30 सेकंड देता हूं. ईडी सीबीआई का वापर इतना घटिया क्यों हुआ? चिदम्बरम ने एक अमेंडमेंट किया ईडी में, वही हुआ ना, वो संविधान में अमेंडमेंट था. करेक्ट. संविधान में जब आप छेड़ोगे आप लोकशाही से दूर संविधान को लेके जाओगे. और एक दिन ऐसा आएगा उस संविधान का जो किताब है वो एक तानाशाह के लिए गीता का किताब बन जाएगा. डर वो है और कुछ नाही. हा सगळ्यात आणि मला वाटतं महत्वाचा सत्यजितजी मुद्दा तोच आहे की मला असं वाटतं की संविधान म्हणजे कोणत्याही देशाचं असो, कोणतीही राज्यपद्धती असो, तो पाया नसेल तर आत्मा नसलेल्या कलेवरासारखी स्थिती होईल त्या राज्यपद्धतीची. मुळात ईडी सीबीआयचा मुद्दा आला, भेदभाव का होतोय? कारण संविधानाचं पालन होत नाहीये ना, तिथं दिलेल्या समानतेच्या तत्वाचं कुठेतरी विसंगत वागलं जात आहे. मुळात एक उदाहरण म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या
जे काही सत्तानाट्य सत्ता संघर्ष घडलं त्यात काय घडलं? अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशानं, एक लक्षात ठेवा, कुठं मी कंटेम करत नाही, अनेकदा विनाकारण आपण भीतीच्या एका सावटाखाली वावरतो. न्यायालयाच्या निकालाबद्दल मत मांडणं हा कंटेम नसतो, हा अवमान नसतो. न्यायालयाच्या निकाल देणाऱ्यावर भाष्य करणं, त्याच्या हेतूवर शंका घेणं हा कंटेम ठरू शकतो. त्यामुळे जबाबदारीनेच बोलतोय. महाराष्ट्रातलं उदाहरण काय होतं? जेव्हा सत्ता संघर्षातून जे काही आपण अनुभवलं, पार्टीच्या पार्टी हायजॅक होताना पाहिल्या, नेमका पक्ष कोणता ते ठरवताना झालेला गोंधळ पाहिला, तो कशामुळे घडतो? कारण संविधानात जे काही दिलं आहे त्यानुसार चाललेलं असतं का? ईडी सीबीआयची रेड सिलेक्टिव्ह कसं असू शकतो हो, जर संविधानानुसार चाललं तर? हे होत नाही ना. तिथं कुठंतरी संविधान धोक्यात आल्याची, भले त्याला हाकाटी म्हणा, पण त्या हाकाटीला संधी कोणी प्राप्त करून दिली? आताच अशोक वानखेडे यांनी सांगितलं तसं कर्नाटक, राजस्थान, यूपी सगळीकडून, अगदी महाराष्ट्रातून जे काही बोललं गेलं, सत्ताधारी पक्षातून बोललं गेलं, स्वाभाविक ते पसरलं. आणि त्यातून जर संविधानच नसेल तर मी आज कदाचित इथं एवढ्या निर्भीडपणे बोलूही शकलो असतो का? सत्यजित इथे बसून एका विशिष्ट राजकीय पक्षाची जरी असते नसले तरीसुद्धा एवढ्या मोकळेपणानं किंवा असं वेगळेपण तरी जपू शकले असते का? सध्याच्या ईडी सीबीआयच्या काळात सुद्धा तसं करणं हे धाडसी आहे, पण ते धाडस एखादा तरुण राजकारणी सुद्धा दाखवू शकतो, कारण आजही या देशात संविधान आहे. एक शेवटचा प्रश्न, कारण तशी खूण आलेली आहे, खरा हुकुमशाह तिकडे बसलेल्या कोपऱ्यामध्ये. खाली बसला. तर एक शेवटचा प्रश्न मी विचारतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि सत्यजीतजी तुम्ही पण त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करा, या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता जो एक आवाज उमटतोय की आपला मीडिया, सोशल मीडिया, आम्ही यूट्यूब चॅनल सुरू करणार, आम्ही आमची मतं मांडणार, आम्ही आमची मतं जे काय ट्विटर, फेसबुकवरती आणि यूट्यूबवर मांडणार. तर आता मेनस्ट्रीम समोर हे आव्हान उभं राहत आहे का की हे एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाऊ शकतात, की आता सगळेच पत्रकार आहेत? काय बघायचं याकडे, कशा प्रकारे बघायचं या वाढत्या यूट्यूब चॅनल्सकडे, या अजेंड्याकडे? लोक आता बातमी आणि मत याच्यात फरक पण करू शकत नाही अशी स्थिती तयार झाली आहे. काय सांगाल? मी मुद्दामून बोहिटेंपासून सुरुवात करतो, कारण आय गेस मेनस्ट्रीम पत्रकारितेतून बाहेर पडून मुक्तपीठ सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणारे कदाचित पहिले पत्रकार ते असतील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापासून आणि मग शेवटचा राऊंड. मला असं वाटतं की समाज माध्यमं जी काही यूट्यूब असतील, एक्स असेल आता, पूर्वीचं ट्विटर, फेसबुक, ही सर्व माध्यमं ही लोकशाहीसाठी खूप चांगली. झालं कसं होतं प्रसन्न, की तुम्ही आम्ही पत्रकारसुद्धा, त्यातही संपादक पदावर बसलेले माझ्यासारखे सुद्धा जबाबदारीने बोलतोय, हे एकाधिकारशाही राबवत नव्हते का? म्हणजे एखाद्या स्थानिक पत्रकारांना एखाद्या तालुक्याच्या ठिकाणाहून, गावाच्या ठिकाणाहून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून पाठवलेली बातमी मुंबईच्या कार्यालयात, मग ती प्रिंटची असेल, टी व्हीची असेल, लागतेच याची गॅरंटी नव्हती. आज काय घडतं? तेव्हा फक्त जो काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही उठता बसता दाखले देतो, गजर करतो, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काही फक्त पत्रकारांची मोनोपोली असू शकत नाही ना. वाचकांची पत्र कोणती छापायची ते सुद्धा एखादा उपसंपादक ठरवायचा, त्यातही वशिलेबाजी व्हायची. हे कोणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं? समाज माध्यमांमुळे, सोशल मीडियामुळे झालं असं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा खऱ्या अर्थानं अधिकार मिळाला. ठीक आहे ना, घराची एखादी खिडकी आपण उघडतो, समोर सुंदर बाग असते, खिडकी उघडी असताना त्या बागेतला सुगंध येईल की काही वेळा अचानक महानगरपालिकेची, नगरपालिकेची घंटागाडी, कचऱ्याची गाडी आल्यानंतर दुर्गंध येईल? हे आपल्या हाती नसतं, येतो. परंतु जर आपण भान बाळगलं, विशिष्ट गोष्टीपासून ती खिडकी बंद केली विशिष्ट वेळी, तर नाही दुर्गंध येणार. सोशल मीडियाच्या बाबतीत माझं मत असं आहे की तिथं अनएडिटेड जरी असलं, स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक ट्रोलर्स हे स्वैराचार जरी करत असले, ज्याच्याबद्दल सरिताजी सुद्धा बोलले, अशोकजी सुद्धा बोलले, त्यातही माझं एक मत आहे, काही जबाबदार पदावरच्या व्यक्ती जेव्हा आपल्याला ट्रोल करतात ना, तेव्हा त्यांना लॉजिकली खोडून काढलं पाहिजे आणि एक्सपोज केलं पाहिजे, बुरखे टरकावलेच पाहिजे त्यातले. सोशल मीडिया हे आजसुद्धा मला अधिकार, सामान्यांना त्यांचा अधिकार देणारं आणि आम्हा पत्रकारांची मोनोपली, एकाधिकारशाही संपवणारं एक वरदानच वाटतं. ठीक आहे, त्यात जे काही चालतं त्याबद्दल बोललो आहे मी. फक्त एक प्रसंग काय घडतं वाईट, एका मिनिटात संपवतो कारण इशारा झालेला आहे.
वाईट काय झालेलं आहे की गुगल आणि फेसबुकला चीन मार्केट बंद झालं. युरोपियन युनियनचे खूप चांगले निर्बंध आहेत, अमेरिकेतसुद्धा निर्बंध आहेत. भारतासारखं ग्रोविंग सर्वात जास्त वेगानं वाढणारं जिथे डेटा रिव्होल्युशन सुरू आहे त्याच्या भेदभावाबद्दल मी मगाशी खरं विक्रमजींना बोललो, सत्यजितजींशी नंतर बोलेन मी, पुन्हा इथं पुनरावृत्ती नको. तो डेटा भेदभाव वेगळा आहे, पण तरीसुद्धा भारताचं मार्केट लक्षात घेत गुगल आणि फेसबुक गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित मीडियाच्या डिजिटल व्हेंचर्सना, आता मी सुद्धा प्रस्थापित मीडियात आहे तरी हे मोकळेपणानं सांगतो, ज्या पद्धतीनं सहकार्य करतात फेसबुक किंवा गुगल, स्वतंत्र अगदी तुमचा अकाउंट मॅनेजर देण्यापासून, तुम्हाला टेक्निकली मदत करण्यापासून, ते इथं बसलेले माझे अनेक पत्रकार मित्र असतील ते स्वतः सांगतील की त्या पद्धतीचं सहकार्य फेसबुक किंवा गुगलकडून यूट्यूबच्या बाबतीत होत नाही. आत्ताच प्रसन्न जाता सांगतो की मला काल माझ्या एका जुन्या मुक्तपीठ मी स्थगित केलं जेव्हा पुढारी न्यूजचा संपादक झालो, किंवा एका कंपनीनं माझ्यावर विश्वास टाकल्यानंतर मला क्लॅशेस ऑफ इंटरेस्ट होऊ द्यायचा नव्हता. परंतु ज्या मुक्तपीठ यूट्यूब चॅनलवर फेब्रुवारी 2023 नंतर नवा व्हिडिओ, कारण त्या टीमला मी इतर संस्थांमध्ये नोकरीला लावलं, जिथं व्हिडिओ नव्हता झाला, 11 जुलै 2024ला यूट्यूबनं ते चॅनल बंदी घातली. काय कारण सांगितलं की तुम्ही सध्या मिसइन्फॉर्मेशन पसरवताय. कारण काय होतं, सत्ता संघर्षाच्या काळात शिवसेनेचा ओरिजिनल संविधान शोधून त्यात काय दिलेलं आहे ते सर्व मांडणारा, किंवा इतर जे काही जगावेगळे चालत होतं, अगदी अजित पवार तर उपमुख्यमंत्री होते, पालघरमधल्या धरणग्रस्तांचं कसं परवड केली जाते, प्रस्थापित विरोधी माझ्या पत्रकारितेतले जे काँग्रेसच्या काळात सुद्धा होतं सत्यजितजी, तेच आघाडीच्या काळात होतं, तेच महायुतीच्या काळात होतं. मात्र त्याचा फटका ज्या चॅनलवर नवं कंटेंट आलेलं नव्हतं त्याला 11 जुलै 2024चा मला मेल आहे की तुमच्या चॅनलवर बंदी घातलेली आहे यूट्यूबनं. हे घडतं ना, तिथं कुठंतरी पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावर जाऊन मी विषय संपवतो की तेव्हा मात्र असं वाटतं अल्गोरिदममध्ये गुंतलेली डिजिटल पत्रकारिता, त्यातून कुठंतरी आपल्याला सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तिला मुक्त श्वास खऱ्या अर्थानं देता येईल का, मग तो अधिकार मिळाला हे मी जे म्हणतो ते 100% खरं होईल. नाही तर सध्या अल्गोरिदमचं बंधन एवढं वाढत चाललेलं आहे. गुगल आणि फेसबुकचं रेव्हेन्यू ओरिएंटेड त्यांच्या इकडचं स्वतः व्यवसाय करतात, ते धंदाच करतात, मी त्यांना दोष देत नाही, उगाच आपण त्या भ्रमात राहू नये. परंतु किमान कंटेंटला खरं महत्त्व द्यावं, अल्गोरिदमच्या भरोश्यावर त्याला सोडू नये. आणि भारतासारख्या देशात नाक दाबलं गेलं एक्सचं, ट्विटरचं, एलॉन मस्कनं कितीही बाता माराव्यात, गुगलचं नाक दाबलं गेलं, फेसबुकचं नाक दाबलं गेलं, आणि त्यानंतर काही विशिष्ट हॅशटॅग तुम्ही करा, त्याचा रीच कमी होतो की नाही ते स्वतः अनुभवतच असाल माझ्यापेक्षाही जास्त. त्यानंतर असं वाटतं खरोखर ती लोकशाहीसुद्धा कुठंतरी धोक्यात आलेली आहे का. सरिता, सोशल मीडिया मेनस्ट्रीम मीडियाला पर्याय ठरतोय का, त्याच्यावर कोऑपरेट करावं का, की त्याच्यावर काही डिसेंट रेग्युलेशनची गरज आहे? नाही, मला वाटतं बिलकुल पर्याय ठरत नाही आहे. तुला आठवत असेल आणि इकडे बसलेल्या जवळजवळ सगळ्यांनाच आठवत असेल की जेव्हा टेलिव्हिजन म्हणजे न्यूज चॅनल्स हळूहळू खूप प्रमाणात वाढू लागली त्यावेळेला असं आलं होतं की आता वर्तमानपत्र बंद होतील. असं काही झालं नाही. वर्तमानपत्रांना बंद होण्याचं कारण ठरलं ते म्हणजे कोविड, किंवा त्यांचा खप कमी होण्याचं कारण ठरलं तर ते कोविड होतं, न्यूज चॅनल्स नाही. डिजिटल मीडियाच्या वेळेला जेव्हा हळूहळू आपण डिजिटलकडे मूव्ह होतोय हे लक्षात आलं त्यावेळेला न्यूज चॅनल्स बंद होतील ही भीती सांगण्यात आली. आणि जवळजवळ सगळ्या मॅनेजमेंट्सनी आपण कसं डिजिटलकडे शिफ्ट होऊ शकू ह्याच्यासाठी खूप ब्रेनस्टॉर्मिंग केलं, याच्यासाठी पावले उचलली, याच्यासाठी स्पेशल ॲडवायझर्स मागवले, पण तसं काहीही झालेलं नाही. डिजिटल हे ॲडिशनल आलं. आता तसंच हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक व्यक्त होतात, ते चांगलं आहे. मला वाटतं खूप सुंदर कंटेंट आपल्याला बघायला मिळतो, काही नको असलेलाही कंटेंट मिळतो, पण सोशल मीडियाला, टेलिव्हिजनला किंवा इतर आपल्या ट्रेडिशनल माध्यमांना रिप्लेस करेल अशी परिस्थिती नाही. ती यायला खूप काळ लागेल. कारण पहिले सोशल मीडियाला ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये लोकांचा तेवढा विश्वास वाढला पाहिजे.
तो विश्वास पहिले सोशल मीडियाला संपादन करावा लागेल. 1, 2, 4 असे फक्त काही लोक असून चालणार नाही. ते कोणाच्या तरी हातचं भावलं नाही हे प्रूव्ह व्हावं लागेल. त्याचा विश्वास लोकांना वाटावा लागेल. आणि ते परत ते फार टार्गेटेड असतं. तुमची जी भूक असते बातमीची ती बरेच कंटेंटची असते. म्हणजे आज आपलं वर्तमानपत्र किती पानांचं असतं, दिवसभराचं बुलेटिन चालतं. तसं जोपर्यंत डिजिटल मीडिया चालणार नाही तोपर्यंत तो कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा येणार नाही असं माझं मत आहे. वानखेडेंना हा शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर कन्क्लुजनसाठी मी तांबे सरांकडे जाईन, सत्यजित तांबेंकडे. अशोकजी, मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या सगळ्या काळामध्ये आप इतके मोठ्या दर्जाचे पत्रकार आहात, तुम्हाला नाही वाटलं कधी हिंदी न्यूज चॅनलचं संपादक व्हावं? तुम्हाला तो ऑफर अनेक आले असतील. आज भी 2 ऑफर के ऑफर लेटर तो आज भी आपके दाएं जेब में होंगे शायद. नहीं, मेरे को बीपी और शुगर बढ़ाना नहीं था, टू बी फ्रैंक. वो उसको पूछो, ये दोनों संपादक बैठे हैं और ये दोनों रिपोर्टिंग के रोल से संपादक के रोल में आए हैं. जो सुबह से शाम का टेंशन है. मैंने एक हिंदी चैनल लॉन्च किया था लेकिन मैं 6 महीने में मैंने बोला दिस इज़ नॉट माय कप ऑफ टी. पुस्तकही वाचायला मिळत नाही, कोणा शोला जायला मिळत नाही, सोशल लाइफ ख़त्म हो गई. सुबह से शाम तक, रात को 2 बजे आ गया, सब एंकर अभी तक उठा नहीं, सुबह 6 का कैसा करना, ते नको म्हटलं मला. दॅट इज इनफ. पण जो दुसरा प्रश्न विचारलास तू की म्हणजे डिजिटल आल्यामुळे कोणाला, मी बिलकुल सरिता जे म्हणते तेवढे न्यूजपेपरही चालतील, टेलिव्हिजनही चालतील, यूट्यूबही चालतील आणि यूट्यूबनंतरही जर दुसरं काही येत असेल तेही चालेल. कारण प्रत्येकाचा फॉर्मॅट वेगळा आहे, प्रत्येकाचं एक फुटप्रिंट वेगळं आहे. आपले कार्यक्रम लोक सकाळी मॉर्निंग वॉक वानखेड़े ने क्या बोला वो कान में सुनते हैं, उनको देखने की ज़रूरत नहीं है. पण आज तक त्यांना पाहायचा असला, ABP माझा पाहायचा असला तर समोर बसून पाहावं लागतो. वर्तमानपत्र आपण 3 दिवसानंतर सुद्धा पाहू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बऱ्याचचा अलग अलग USP आहे. ही गोष्ट वेगळी की जसं सरिताजी म्हणाल्या की सगळ्याच न्यूज चॅनलने डिजिटल प्लॅटफॉर्म काढले आहेत, सगळेच. आणि दैनिक भास्कर आणि डिजिटलमध्ये पाहिलं तर आता देशबंधू हा अखबार, हा पेपर फारच छोटा, पण डिजिटलमध्ये सर्वात किंग आहे तो सध्या, आता सर्वात मोठा आहे. त्यामुळे व्ह्युअरशिप कशी वाढायची, काय असायचं ऑर्गॅनिक, माझी स्वतःची जी एक्सपिरियन्स आहे, तुमचे किती मिलियन सबस्क्रायबर आहेत ते मायना नाही रखते, किती लोक तुमचा प्रोग्राम पाहतात ते मायना रखत आहे. आणि कित्येक वेळा, कारण हे सगळे आपण यूट्यूबवाले आहोत, कित्येक वेळा 4 लाख व्ह्यूज आणि रेव्हेन्यू 5,000ही नसतो. कित्येक वेळा 2 लाख व्ह्यूवर रेव्हेन्यू 15,000 असतो. मग मी विचारलं का टेक्निकलवाल्याला कसं, तर तो म्हणाला कितना देर तक वो देखता है. त्यामुळं आमच्या ग्रुपमध्ये आमचं एक न्यूज लॉन्चर म्हणून आमचा एक पोर्टल आहे, छोटंच आहे ते, अजून 1 मिलियन झालं आहे आत्ता. तर तिथे मी कुठे महाराष्ट्रात भाषणाला गेलो की ते सगळे आमचे जे मुलं असतात सगळ्यांकडेच पासवर्ड असतो, सगळेच रोज पाहतात आज रेव्हेन्यू क्या हो गया, रेव्हेन्यू क्या हो गया. मग ते मला म्हणतात की सर काही भाषण का नाही आ रहा क्या, कारण ते भाषण 1 तासाचं असतं आणि टाईम टेकिंग 15 मिनटाचा असतो, तो एकदम रेव्हेन्यू असा शूट होतो. तर ती वेगळी टेक्निकल गोष्ट आहे, तुम्ही कसा रेव्हेन्यू जनरेट करता, काय करता. पण एक गोष्ट आहे कि इन सभी ने सभी की मोनोपोली ख़त्म कर दी. अब हर कोई जर्नलिस्ट हो गया है, हर कोई कमेंटेटर हो गया है, हर कोई आदमी अपने आप में, जैसा एक नरेंद्र मोदी ने कहा, आत्मनिर्भर हो चुका है. तो आत्मनिर्भर सब है, लेकिन टिकता वही है जिसमें मटेरियल है, जिसमें कुछ कंटेंट है. कंटेंट इज़ द किंग, ये मुझे आज भी लगता है. जब कंटेंट खराब हो जाता है तो बड़े बड़े प्लेटफॉर्म मैंने धाराशाही होते देखे और हम देख ही रहे हैं. शेवटची एक कमेंट, कन्क्लुडिंग कमेंट आपण ज्याला म्हणूया की सगळ्या चर्चासत्रावरचं एक शेवटचं भाष्य, ते आपण सत्यजित तांबेंकडनं जाणून घेऊयात. सत्यजित तांबे. सगळ्यांचेच मतं मी ऐकले आणि अर्धा तास झाला, 1 तास झाला जवळजवळ तुमची चर्चा चालू आहे. आणि प्रसन्नला तर सवय आहे कसं लोकांना कुठं थांबवायचं, कसं करायचं. आता मला ती सवय नसल्यामुळे कदाचित थोडे जास्तही बोलणं काहींचं झालं असेल. परंतु अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आज इथे व्हॉइस ऑफ मीडियाने आयोजित केलेला आहे
आणि ह्या ज्या आत्ता सगळ्या नवीन आपण न्यू एज मीडिया वगैरे जे बोलतो आहे याच्यावर पण जसं तुम्ही आत्ता टेक्निकली सांगितलं की त्याचा रेव्हेन्यू कसा वाढला पाहिजे आणि रेव्हेन्यू वाढवणं हाच प्रत्येकाचा उद्देश असतो यूट्यूब चॅनल चालू करताना. तर मला असं वाटतं की त्याचंही ट्रेनिंग आता या सगळ्या पत्रकारांना देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील व्हॉइस ऑफ मीडियाने काहीतरी काम केलं पाहिजे. किंवा तुळशीदासजींनी सांगितलं की फेसबुक गुगल आम्हाला सहकार्य करत नाही छोट्या प्लेअरला, तर मग व्हॉइस ऑफ मीडिया म्हणून तुम्ही काही करू शकता का आणि ॲज अ ऑर्गनायझेशन तुम्ही त्या फेसबुक आणि गुगलशी बोलू शकता का आणि तुमच्या मेंबरसाठी तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रावधान त्याच्यामध्ये करू शकता का, हेही पाहणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं या संघटनेची खरी ताकद आहे. गावोगाव पत्रकार तयार झालेले आहेत. मोजो ज्याला म्हणतो आपण मोबाईल जर्नलिझम तो तयार झालेला आहे आणि तो कुठेही पटकन खटकन मोबाईल काढतो आणि काय शूट करतो ते कधीच कळत नसतं. त्यामुळे त्याच्यात जबाबदारी येणं देखील अत्यंत गरजेचं आहे. विशेष करून राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की जबाबदार पत्रकार असतील तर जबाबदारीने बोलण्यातही मजा येते, परंतु तिथं जर कुठं थोडा जरी बेजबाबदारपणा आला तर एखाद्याचं करिअर देखील बर्बाद होण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणून फक्त कॅमेरा हातात मिळाला आहे किंवा बूम हातात मिळाला आहे म्हणून काहीतरी करायचं असं न होता मला असं वाटतं की जबाबदारीने जर केलं तर चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये काम होऊ शकतं. मी पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार मानतो की अतिशय चांगला कार्यक्रम केला. प्रसन्न तर आमच्या जिल्ह्यातला आहे, त्याचा जन्म आमच्या नगर जिल्ह्यातल्या देवळालीचा आहे, त्याच्यामुळं त्याचं स्वागत करायची आवश्यकता नाही. परंतु सरिताजी नागपूरहून आल्या, तुळशीदासजी मुंबईहून आले, अशोकजी दिल्लीहून आले आणि अनेक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण आलात. तुमचं मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. एक जसं तुम्ही म्हणाले की पत्रकारांनी जबाबदार, पण आता सर्वात जास्त जबाबदार नेत्यांनी व्हायला पाहिजे. आणि बेस्ट उदाहरण म्हणजे राहुल गांधी जेव्हा मोदींना जे पत्रकार नेते झाले नाही, त्यांचा नाही, प्रॉब्लेम आहे. नाही मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधी गेले, मोदींना गळा भेट केली आणि वापस आले, सगळ्या देशांनी टाळ्या वाजवल्या, शेवटी त्यांनी तो डोळा मारला आणि कॅमेऱ्याने पकडला. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा यू आर अंडर वॉच. नाही सत्यजित तांबेंना माहिती आहे डोळा कुणाला मारायचा. अजून ठरलेलं नाही आहे. प्रसन्नजी आपण वाइंड अप करावे मी प्लीज. मी कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला. आपण सगळे श्रोते आणि सगळे इकडचे मान्यवर आभार मानतो. मी स्वतः सुद्धा आता डिजिटलमध्ये प्रयोग करतोय. द बायोस्कोप नावाचा आमचा युट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये न्यूज व्ह्यूज आणि असे चांगले इंटरव्ह्यूज बघायला मिळतील. आपलं सहकार्य आणि सबस्क्रिप्शन अपेक्षित आहे. धन्यवाद.